कोचिंग कसं होतं त्यावेळेला? कोचिंग कसं होतं? इझी होतं म्हणजे ॲपरेटस अवेलेबल होते? आमचे हूप असेल किंवा रिबिन, स्टिक तर ते डिस्क्वालिफाय झाले होते त्या ते तिथे जाऊन विकत घ्यावे लागले आणि आमच्याकडे तेव्हा पैसेही नव्हते. आणि एक बॉल घ्यायचा म्हणजे $150. किंवा तू इंटरनॅशनल लेव्हलला फर्स्ट टाइम गेलीस त्यावेळेला तुला सगळ्यात कठीण गोष्ट तुला काय फेस करावी लागली की हे चॅलेंजिंग आहे? माइंडसेट असताना, पीकवरती माइंडसेट असताना, पीकचा परफॉर्मन्स असताना, ज्यावेळेला तुम्हाला ती कॉम्पिटिशन खेळताच येत नाही, त्यावेळेला एक सेटबॅक जाणवतो आणि तो मेंटली खूप जाणवतो फिजिकल पेक्षा. एज्युकेशन आणि ह्याचा एक्सपेन्स हे बॅलन्स करण्यासाठी तुम्ही पॅरेंट्सना काही सजेशन्स किंवा असा गायडन्स काही देऊ शकता? सो टू बी फ्रँक जिम्नॅस्टिक्स हा इतका एक्सपेन्सिव्ह खेळ आहे की नमस्कार. मी हिरकणी चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपल्याकडे जी हिरकणी आली आहे ती खूप खास आहे. ती म्हणजे की जिनी भारताला रिदमिक जिम्नॅस्टिकमध्ये फर्स्ट टाईम इंटरनॅशनली रिप्रेझेंट केलं, अशी पूजा सुर्वे, जी आज इंटरनॅशनल कोच आहे. इंटरनॅशनल जजिंग ती करते, स्वतःची अकॅडमी चालवते आणि जिम्नॅस्टिक या फील्डमध्ये तिचं खूप मोठं योगदान आहे. सो आज आपल्याला लाभलेली हिरकणी पूजा सुर्वे. पूजा, तुझं मी हिरकणी चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. थँक यू व्हेरी मच. ही एक हिरकणी आहे सायली पाटील. हो. तिचा हा ब्रँड आहे फेमिनाईन. ओके. आपली गिफ्टिंग पार्टनर आहे. थँक यू. तर स्त्रियांच्या हायजीन वरती ती काम करते. बर. इको फ्रेंडली सॅनिटरी पॅड्स वगैरे असं तिचं प्रॉडक्ट आहे आणि हे तिच्याकडून एक गिफ्ट आहे तुझ्यासाठी. थँक यू व्हेरी मच. थँक यू. तुझ्या आज तू इंटरनॅशनल कोचिंग करतेस, जज करतेस. हा प्रवास नेमका कसा चालू झाला? कधीपासून चालू झाला? सो 2017 मध्ये जेव्हा माझी ॲक्चुअली जजिंग ह्या पर्स्पेक्टिव्हने माझी तयारी सुरू झाली. कारण 2012ला माझी अकॅडमी चालू झाली होती. बट 2017ला ॲक्चुअली ऑलिम्पिक सायकल्स असतात आमचे आणि प्रत्येक ऑलिम्पिक 4 वर्षाचं एक सायकल असतं. सो प्रत्येक ऑलिम्पिक सायकलच्या पहिल्या 2 वर्षामध्ये परीक्षा होत असतात. आणि ॲज अन इंटरनॅशनल जज मला त्या इंटरनॅशनल परीक्षा ज्या आहेत आपल्या त्या द्याव्या लागतात. सो 2017 ची ही परीक्षा होती आणि इट वॉज व्हेरी टफ टू बी फ्रँक कारण पहिल्यांदा देते आहे मी आणि त्याची तयारी म्हणजे 1760 बुक्स, त्याचे रेफरन्सेस, व्हिडिओ सगळं काढून प्रॅक्टिकल एक्झाम असते, थिअरी एक्झाम असते आणि तसं काही एवढा आपल्या कंट्रीमध्ये कोणी जास्त लोकांनी ती परीक्षा दिलेली नाहीये. त्यामुळे त्याची तयारी करणं खूप गरजेची होती मला. आणि काही असे रेफरन्सेस वगैरे नव्हते. त्यामुळे स्वतःचं काहीतरी काढा, मग हे करा, मग ते शिका. आणि 5-6 दिवसांचा कोर्स असतो तो. तिथे गेल्यानंतर आपल्याला ओरिएंटेशन देतात 1-2 दिवसांसाठी, की जनरल टॉपिक्सला टच करतात आणि मग 3ऱ्या-4थ्या दिवशीपासून परीक्षा सुरू होते तिथे. सो आय वॉज व्हेरी, व्हेरी अँक्शियस आणि एकदम असं मला खूप छान पण वाटत होतं, पण नर्व्हस पण होते तितकीच, की पहिल्यांदा परीक्षा देते आहे. परीक्षा देऊन झाली, छान झालं सगळं व्यवस्थित. मला वाटलं, की मी माझ्या पद्धतीने खूप चांगलं केलेलं असावं. आता रिझल्टची वाट बघूया आणि ज्या दिवशी रिझल्ट येणार, त्या दिवशी म्हणजे देवाला प्रार्थना करायची. जसं आपण नॉर्मली करतो परीक्षेचा रिझल्ट लागताना, सेम तसंच आणि स्वामी समर्थांचं नाव घेतलं आणि रिझल्ट ओपन केला आणि मला कॅटेगरी 1 चे मार्क्स मिळाले होते. सो व्हिच इस लाइक वन ऑफ द हायेस्ट रेटेड मार्क्स इन द एंटायर कंट्री एंड द वर्ल्ड. पण माझा एक्सपिरियन्स नव्हता म्हणून मला कॅटेगरी 3 मिळाली होती. अच्छा. सो एक्सपिरियन्स जेणेकरून म्हणजे तुम्ही परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला काही कॉम्पिटिशन्स जज कराव्या लागतात आणि ज्यावेळेला तुम्ही त्या कॉम्पिटिशन्स जज करता, हळू-हळू तुमचा एक्सपिरियन्स वाढत जातो आणि मग तुमची कॅटेगरी वाढत जाते. ओके. असं असतं. सो एव्हरी ऑलिम्पिक सायकल आपल्याला ते परीक्षा द्याव्या लागतात. आता मी 2000 आता मी ॲक्चुअली 2017, 2022 आणि आता 2025 असे 3 ऑलिम्पिक सायकल्स आय एम एन इंटरनॅशनल जज. सो इट इस वन ऑफ द ग्रेटेस्ट थिंग फॉर द कंट्री अल्सो, बट इट इस वन ऑफ द बिगेस्ट थिंग फॉर मी अल्सो. ॲब्सोल्युटली. म्हणजे
खरं तर ही सर्वांसाठीच खूप मोठी प्राउड करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याकडे ह्या गोष्टींचे अवेअरनेसच खूप कमी आहेत. म्हणजे खेळ म्हटला की एक क्रिकेट डोक्यात येतं. हो. मैदानी खेळांमध्ये आपण त्यालाच अगदी मानलेलं आहे. म्हणजे ब्रिटिशांपेक्षा पण आपल्याकडे हो, हो. जास्त क्रिकेट खेळलं जातं. हो, हो. अर्थात ते जास्त खेळतायत म्हणून ते आज वर्ल्ड चॅम्पियन्स पण आहेत. तसंच हा गेम सुद्धा जितका आपल्याकडे खेळला जाईल, तितका तोही मोठा होणार आहे. करेक्ट. मला तुला थोडं मागे घेऊन जायला आवडेल. म्हणजे आता तू किती खूप लहान असताना जिम्नॅस्टिक चालू केलंस. त्यावेळेला तर भारतामध्ये आजच अवेअरनेस खूप कमी आहे. तर त्यावेळेला तर अजिबातच नव्हता किंवा बरोबर. काही इक्विपमेंट्स नव्हते, कोचेसचा प्रॉब्लेम होता. या सगळ्या गोष्टीतून जिम्नॅस्टिक करावं असं तुला म्हणण्यापेक्षा तुझ्या पालकांना, कारण त्यावेळी तू लहानच असशील. करेक्ट. तर तू हा गेमकडे कशी वळलीस? टू बी फ्रँक मी 2.5 वर्षाची होती आणि मला खूप सिव्हिअर केस झाला होता, ज्याच्यामुळे माझी तब्येत अगदी म्हणजे खूपच बिघडली होती आणि इफ आय वुड लिव्ह ऑर नो हो. अशा परिस्थितीपर्यंत मी आले होते. आणि तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलं होतं, की ह्या मुलीला खूप जपायला लागेल. मातीपासून दूर ठेवावं लागेल. तिचे कपडे तुम्हाला अगदी गरम पाण्यातनं काढून 7-7 दिवसांनी बदलावे लागतील. फळ सुद्धा देताना अगदी बाहेरची स्किन काढून आतला फक्त गाभाच तिला द्यावा लागेल. सो खूप गंभीर परिस्थिती होती आणि साधारण 2.5 वर्षापासून मी जोपर्यंत 5 वर्षाची झाले, तोपर्यंत मी बाहेर पडलेच नव्हते, टू बी हो. फ्रँक. म्हणजे असं जायचं पण असं बाहेर हवा पण घ्यायची असेल, तरी कितपत तिला हवा द्यायची, हं, हं. अशा परिस्थितीमध्ये मी होते तेव्हा. पण मग माझ्या आईने डॉक्टरांना विचारलं, की शेवटी हिला एके दिवशी शी हॅज टू फेस द वर्ल्ड. मग असं तिला जपून किती दिवस ठेवणार हं, आपण? हं. तर काहीतरी आपल्याकडे असणार, की ज्याच्यामुळे तिची तब्येत आपल्याला सुधारता येईल. तिची ग्रास्पिंग पॉवर तर आहेच चांगली, पण रेझिस्टन्स पॉवर जी तिची कमी झालेली आहे, ती कशी काय आपण सुधारू शकतो? तर डॉक्टर म्हणाले तेव्हा डॉक्टर प्रभू मला त्यांना आता भेटावसं वाटतंय टू बी फ्रँक. खूप जुने पिडियाट्रिशियन आहेत आणि त्यावेळेला त्यांनी माझ्या आईला सल्ला दिला, की "हे बघा आपल्याकडे स्पोर्ट्स आहे आणि स्पोर्ट्सने आपलं मेंटल आणि फिजिकल हेल्थ हे दोन्ही चांगलं होतं. तर व्हाय डोंट यू ट्राय फॉर एनी स्पोर्ट्स?" हं. तर आपण ते एक्सपेरिमेंट करून बघूया. ओके. की तिची मे बी रेझिस्टन्स पॉवर त्याच्याने वाढू शकेल. आणि आईने जेव्हा हा विषय घरात मांडला, हं. तर आमच्या घरामध्ये म्हणजे असं स्पोर्ट्सचं बॅकग्राऊंडचं कोणी नाही टू बी फ्रँक. काका होते जे खो-खोमध्ये हं. स्कूलमधनं वगैरे खेळायचे किंवा मॅरेथॉन आणि असं. बट ॲज सच स्पोर्ट्समध्ये म्हणजे एकदम असं आपण कॉम्पिटिटिव्ह स्पोर्ट्स आणि असं करतो, तर अशा प्रकारचं काही नव्हतं वातावरण. आणि जॉइंट फॅमिलीमधनं आम्ही वाढलेलो आहोत. म्हणजे आजी, म्हणजे काका सगळे एकत्र राहत होतो आम्ही. तर अशा वेळेला घरामध्ये हा विषय पहिली गोष्ट मांडायचा हं. आणि तिथून आपल्या मुलीची सुरुवात कशी करायची, हं. इथपासून एक चॅलेंज आईच्या समोर होता. हां. मग हळूच बाबांना सांगितलं. मग बाबांनी घरामध्ये विषय मांडला आणि समर्थ व्यायाम मंदिर, शिवाजी पार्क, दादर हं. इथे 15 दिवसांचा समर कॅम्प होता. अच्छा. वासंतिक शिबिर आपण म्हणतो. हं, हं. तर त्याची माहिती आईने घेतली आणि मला तिथे एनरोल करायचं ठरवलं. ओके. पहिला दिवस ती मला घेऊन गेली तिथे आणि बघितलं तर सगळीच माती. आणि तिथे बरोबर. कठडा आहे हं, बाहेर हं. बसायला. तर सगळे पालक त्या कठड्यावरती छान बसतात आणि मुलं आपली काय करतायत? हं. त्यांना दिसत असतं सगळं. तर घेऊन गेले आणि पहिल्याच दिवशी मला ती माती दिसली. त्यामुळे मी त्या सँड पिटमध्ये बसले आणि अगदी मातीची अंघोळ केली. हो. हं. आणि आता आई खूप घाबरतेय, घाबरते. की काय होणार? हं, हं. पहिलाच दिवस आहे. आता ह्या मुलीला काही कळत नाहीये. तर ती तशीच मला घेऊन घरी आली. पहिले अंघोळ वगैरे घातली, स्वच्छ पाण्याने पुसून वगैरे काढून मला, आता हिला दुसऱ्या दिवशी काही होत नाहीये ना, होत हां. नाहीये ना, ह्या काळजीमध्ये. पण 15 दिवस त्या कॅम्पचे खूप छान गेलेत आणि ऑन द डे ऑफ द रिझल्ट
मला बेस्ट स्टुडंट ऑफ द अवॉर्ड मिळालं आउट ऑफ 2000 जिम्नास्ट ओह तिथे वॉव! जे होत्या. नॉट जिम्नास्ट इन द सेन्स 2000 प्लेयर्स आपण बोलू शकतो स्टुडंट्स कारण तो वासंतिक शिबिर ते असं असतं की त्याच्यामधनं आपण वेगळ्या-वेगळ्या स्पोर्ट्समध्ये आपण चूज करू शकतो हं, आणि 60% मार्क्स आपल्याला मिळावे लागतात हं. सक्सेसफुल म्हणजे पास करण्यासाठी ती ओके. टेस्ट आणि त्याच्यानंतर आपण वेगळ्या-वेगळ्या स्पोर्ट्समध्ये आपण जाऊ शकतो. हं, हं. तर आईला खूप आनंद झाला, की मुलगी पहिली आली आहे वगैरे बेस्ट स्टुडंट ऑफ द कॅम्प वगैरे तिला मिळालंय. आणि मग मी जनरल गेम्समध्ये गेले. त्या जनरल गेम्समधनं माझं सिलेक्शन झालं जिम्नॅस्टिक्स ह्या खेळासाठी. ओके. आणि त्याच्यानंतर माझी म्हणजे ॲट द एज ऑफ 5 एंड अ हाल्फ जेव्हा मी जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षण वर्ग घ्यायला सुरुवात केली, अ, अगदी एका वर्षात मला कॉम्पिटिटिव्ह जिम्नॅस्टिक्ससाठी माझी तयारी झाली झालं. सुरू आणि 6व्या वर्षी मी माझं पहिली स्टेट चॅम्पियनशिप खेळली. ती अमरावतीला होती. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ हं, हं. ह्या जिममध्ये आणि तिथे मला माझं फर्स्ट ऑल अराउंडचं मेडल मिळालं, जे ब्रॉन्झ होतं. आणि बीम आणि फ्लोअरमध्ये गोल्ड होतं. वॉव! सो मला खूप छान वाटलं. पण लहान असल्यामुळे मला तेवढं काही कळत कळत नव्हतं. पण मनातनं छान, की बाबा मला हं. छान रिझल्ट मिळालेला आहे. सो आय वॉज हॅपी आणि तिथून माझं कॉम्पिटिटिव्ह करियर इन जिम्नॅस्टिक्स सुरू झालं. म्हणजे आपण म्हणू शकतो, की बॉर्न फॉर जिम्नॅस्टिक्स अशीच आहेस तू. पण असं की जिम्नॅस्टिकमध्ये ना 2 प्रकार असतात. एक हो, आर्टिस्टिक आणि रिदमिक हो, हे 2 प्रकार हो. असतात. तर मुळात ह्या 2 प्रकारातला फरक आपल्या प्रेक्षकांना सांग, की कशाला आर्टिस्टिक म्हणतात, कशाला ओके. रिदमिक? सो मी जे स्टार्ट केलं ते मी आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्सने स्टार्ट केलं आणि त्याच्यामध्ये मुलींसाठी 4 प्रकार असतात. बॅलन्सिंग बीम, फ्लोर एक्सरसाइज, टेबल वॉल्ट आणि अनइव्हन बार्स आणि मुलांसाठी 6 प्रकार असतात. त्याच्यामध्ये फ्लोर एक्सरसाइज, टेबल वॉल्ट हे कॉमन असतात. बट त्याचसोबत पॉमेल हॉर्स, हॉरिझॉन्टल बार, पॅरलल बार, स्टील रिंग्स असे 4 प्रकार अजून ॲड होतात त्याच्यामध्ये. अच्छा. आणि रिदमिक जिम्नॅस्टिक्स हा कंप्लीटली वुमन ओरिएंटेड खेळ आहे. हं, त्याच्यामध्ये फ्लोर एक्सरसाइज असतो, पण फ्लोर एक्सरसाइजवरती तुम्हाला वेगवेगळ्या ॲपरेटर्सनी परफॉर्म करावं लागतं. हं, त्याच्यामध्ये फ्लेक्सिबिलिटी जास्त लागते. स्ट्रेंथ डेफिनेटली लागते दोन्ही ह्याच्यामध्ये. फ्लेक्सिबिलिटी जास्त लागते आणि ते चारही प्रकार तुम्हाला म्युझिकवरती सादर करावे लागतात. हं. सो त्याच्यामध्ये हूप, बॉल, क्लब्स, रिबिन असे 4 प्रकार रिदमिकमध्ये येतात. सो मी 10वी पर्यंत आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्सची नॅशनल मेडलिस्ट राहिलेले आहे आणि 10वी नंतर मी रिदमिक जिम्नॅस्टिक्स कडे अच्छा. वळले आणि त्याच्यात मी इंटरनॅशनल प्लेयर बनले. पहिले तर म्हणजे असं का म्हणजे आपल्याकडे कोचिंग कसं होतं त्यावेळेला कोचिंग कसं होतं? ईझी होतं म्हणजे ॲपरेटस अवेलेबल होते किंवा तू इंटरनॅशनल लेव्हलला फर्स्ट टाईम गेलीस, त्यावेळेला तुला काय फरक जाणवला आणि तो एक्सपिरियन्स कसा होता? ओके. सो आपल्याकडे फॅसिलिटीजच्या बाबतीत तर मी तुम्हाला नंतर सांगीनच कारण इट इस व्हेरी, व्हेरी डिफिकल्ट. ज्यावेळेला मी पहिल्यांदा इंटरनॅशनल कॅम्पसाठी गेले, त्यावेळेला मला खरं फरक जाणवला, की इंडियामध्ये काय गोष्टी आपल्याकडे मिळतात आणि इंटरनॅशनली कशा प्रकारचं वातावरण प्लेयर्सना मिळतं. हं. सो तिथे इंटरनॅशनल स्टेडियम असतं, एसी असते, कार्पेट्स असतात, ॲपरेटस प्लेस केलेले असतात ऑलरेडी. तुम्हाला फक्त जायचंय, प्रॅक्टिस सुरू करायची आहे. स्क्रीन लावलेली असते. तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स दिसत असतो. काय चुका आहेत त्या कळतात. पण आपल्याकडे जिममध्ये गेल्यानंतर पहिले ॲपरेटर्स लावा, गाद्या लावा, मग तुमचं वॉर्म करा. मग त्याच्यानंतर आणि ते पण ॲपरेटर्स इस लाइक इंडियन स्टँडर्ड. नॉट इंटरनॅशनल स्टँडर्ड आणि मी हे त्यावेळचं बोलते म्हणजे व्हेन आय वाज 1995-96 हं, ह्या इयरच्या डिकेडचं बोलतेय मी ॲक्चुअली. आता बरीच सुधारणा झालेली आहे हं. आणि जिम्नॅस्टिक्सला खूप चांगले दिवस डेफिनेटली आलेले आहेत. कारण कॉमनवेल्थ गेम्समध्ये आमचं रिप्रेझेंटेशन झालं, जे इंडियामध्ये होतं आणि मी ऑल अराउंड रँकिंगमध्ये सिलेक्ट झाली. एंड द ओन्ली प्लेयर जिला रँक 16th मिळालेला आहे आणि फर्स्ट फ्रॉम इंडिया. सो दॅट वॉज अ हाइप.
आणि डेफिनेटली आपल्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्समध्ये आशिष कुमार आणि दीपा कर्माकर या दोघांनी देखील खूप राइट. छान केलेलं आहे, कारण ते ऑलिम्पिक्सपर्यंत पोहोचलेले आहेत. प्रणती नायक पोहोचलेली आहे. आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स इज गोइंग व्हेरी गुड राइट नाऊ. रिदमिक जिम्नॅस्टिक्स इज कमिंग अप डेफिनेटली. आय एम ट्राइंग टू गेट इट अप. पण आहेत थोड्याफार गोष्टी ज्या लॅकिंग आहेत, पण त्या पूर्ण करू असं मला वाटतं आहे. सो वर्ल्ड चॅम्पियनशिपला जेव्हा मी पहिल्यांदा इंटरनॅशनली गेले, तिथे आमचे ॲपरेटर्सही बरोबर नव्हते. आमच्या हातात जे ॲपरेटर्स होते, कारण ॲपरेटस चेक नावाचा एक प्रकार असतो, जो कॉम्पिटिशनच्या आदल्या दिवशी होतो. त्यामुळे जेव्हा आम्ही आमचा बॉल दाखवला चेकिंगसाठी, तर तो डिस्क्वालिफाय झाला. अरे बाप! आमचे हूप असेल किंवा रिबिन, स्टिक, तर ते डिस्क्वालिफाय झाले होते त्या ॲपरेटर्स आणि अ, आम्हाला ते तिथे जाऊन विकत घ्यावे लागले आणि आमच्याकडे तेव्हा पैसेही नव्हते. हं. आणि एक बॉल घ्यायचा म्हणजे $150 अशा रेंजमध्ये तो होता. आणि आम्ही दोघी-तिघी होतो त्या कॉम्पिटिशनमध्ये. मग एकच बॉल घेतला आणि तो तिघींनी वापरला. आणि त्या बॉलची ग्रिप सुद्धा खूप डिफिकल्ट, हं. कारण आम्हाला सवय आहे इंडियन ग्रिपची. आता तिथे गेल्यानंतर ते हातातनं सटकत होता बॉल. आता करायचं काय? मग रूममध्ये बसताना बॉल घ्या, वॉशरूमला जाताना बॉलने खेळा, त्याची ग्रिप डेव्हलप करा आणि आमच्याकडे एकच दिवस होता आणि दुसऱ्या दिवशी परफॉर्म करायचंय. बट एक आपलं मेंटली आपण जेव्हा फिट असतो कुठल्याही गोष्टीला एक्सेप्ट करण्यासाठी, हं. कारण ॲज अ स्पोर्ट्स पर्सन आपल्याला लहानपणापासून आम्हाला शिकवलंच असतं किंवा ती डेव्हलप होत जाते हॅबिट, की कुठलीही कंडिशन असेल तरी आपण घाबरायचं नाही. त्या कंडिशनला एक्सेप्ट करायचं आणि आपण किती चांगल्या प्रकारे करू शकतो, ते आपल्याला जगाला दाखवायचं आहे. हं. सो देअर आर नो एक्सक्यूजेस इन स्पोर्ट्स टू बी फ्रँक. सो ती कंडिशन होती एक आमच्यासाठी. आम्ही ती एक्सेप्ट केली आणि खूप छान प्रकारे परफॉर्म केला आणि मी इंडियन कंटिन्जेंटमधनं फर्स्ट आले अँड आय रेकॉर्डेड म्हणजे रिबनच्या इव्हेंटमध्ये मला हायेस्ट स्कोर मिळाला तेव्हा. सो आय वॉज व्हेरी, व्हेरी हॅपी, ही पहिली इंटरनॅशनल कॉम्पिटिशन अँड आय हॅव डन सो वेल. सगळीकडे तुझी अचीव्हमेंट्स खूप आहेत आणि म्हणजे कुठच्याही संकटाला न घाबरता किंवा आलेल्या परिस्थितीला सामोरं जात हे केलं. पण मला सांग, की आपल्याकडे इंडियामध्ये ज्यावेळेला कोचिंग त्यावेळेला कसं होतं? म्हणजे कोचिंगच्या दृष्टीने तुला कधी प्रॉब्लेम्स आला, की आपण कुठे मागे पडतोय किंवा कसं काही जाणवलं का मार्गदर्शनात? सो टू बी फ्रँक, मला चांगलेच कोचेस मिळालेत सगळे जे काही, कारण विदाऊट कोचेस ही एवढी मजल गाठणं पॉसिबल नसतंच. बट इंटरनॅशनल कोचिंगमध्ये आणि आपल्या इंडियन कोचिंगमध्ये मला फरक ह्याच्यासाठी जाणवला, कारण इंटरनॅशनली ते खूप सायंटिफिकरित्या डेव्हलप्ड आहे हं. आणि इंडियामध्ये ते तेवढं डेव्हलप होणं गरजेचं आहे. एक प्रकारचा अभ्यासक्रम असतो. हं. तो अभ्यासक्रम नुसता जिम्नॅस्टिक्स रिलेटेड नसतो, तर ह्युमन बॉडी रिलेटेड पण असतो. ओके. आणि त्याच्यामध्ये बाहेरच्या कंट्रीजमध्ये मास्टर्स ऑफ स्पोर्ट्स सायन्स हं. इथपर्यंत कोचेस शिकतात, मग फील्डमध्ये येतात, मग ते टेक्निक्स डेव्हलप करतात आणि त्यांची एक थिसिस आहे. अच्छा. बट तेच आपल्याला इंडियामध्ये कधीही मला नाही वाटत की तोपर्यंत हे हं. डेव्हलप झालं होतं. आणि त्यांच्याकडे जे नॉलेज होतं, ते कोचेस आपल्याकडचे कोचेस जे शिकलेले होते, ते मे बी ते पास ऑन फॉरवर्ड करत होते. त्यांच्या अ, म्हणजे कॅपॅबिलिटीनुसार किंवा त्यांना काय अजून जास्त जाणवलं, हं. कोणाची मदत घ्यायची किंवा काय. तर अशा प्रकारे आपल्याकडे कोचिंग चालू होतं. हं, हं. पण एक सायंटिफिक अप्रोच असणं गरजेचं होतं, जे आजही खूप ठिकाणी लॅकिंग आहे, हं. असं मला वाटतं. आणि त्यामुळे जेव्हा मी अकॅडमी सुरू केली, त्यामुळे त्यावेळेला मी पहिल्यांदा हे कोचिंगची परीक्षा दिली इंटरनॅशनली 2012 ला. आणि मला नव्हतं माहिती, की काय त्याचं रिझल्ट असेल किंवा सो लॉट्स ऑफ बुक्स अगेन. म्हणजे असे 6 सब्जेक्ट्स वेगळे-वेगळे ह्युमन बॉडीमध्ये, एनाटॉमी ऑफ द बॉडी, फिजिओलॉजी, सायकॉलॉजी, हं. परत आमचा स्वतःचा जिम्नॅस्टिक्समधले मग ते फिजिक्स, त्याचे अँगल्स काय. सो ह्या सगळ्या गोष्टींचा
अभ्यास केल्यानंतर ज्या परीक्षा दिली मी ती, तर मी त्या परीक्षेमध्ये माझा वर्ल्ड रँक 3 होता. सो तो अभ्यास आत्मसात केल्यामुळे मला जेव्हा मी इथे अकॅडमी सुरू केली माझी, त्यावेळेला मला त्याचा फायदा झाला हं. आणि आमची जी ग्रोथ होती, ती खूप पटकन झाली. हं. आणि 2013 पासून माझ्या मुलींनी जे जिम्नॅस्टिक्समध्ये डिस्ट्रिक्ट, स्टेट्स, नॅशनल्सला मेडल्स गाजवायला सुरुवात केली. ते आजपर्यंत त्यांचे रेकॉर्ड्स आहेत. खेलो इंडिया म्हणा किंवा नॅशनल गेम्स म्हणा, इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्स, एशियन्स, वर्ल्ड कप सगळ्यामध्ये मुली पुढे आहेत आणि इंडियाच्या नंबर 1 रँकला आहेत. सो आय थिंक आम्ही खूप मेहनत करतो ह्याच्या मागे असं म्हणजे आय कॅन फील इट. थोडी इमोशनल झाली आहे मी कारण काहीही नसताना स्क्रॅपपासून एखादी गोष्ट जेव्हा सुरुवात करायला लागते, ते घर बनवावं लागतं. खरंय. आपण म्हणतो 4 भिंती असतात. तसंच आमचं जिम आहे. तसंच आम्ही बनवलं. मॅट्स घेतल्या, मुली आल्या, त्यांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिकवा, त्यांना मोल्ड करा. प्रत्येक मुलीचा अवयव सांभाळून हं. त्यांना आज वयाच्या 4थ्या वर्षापासून आज मुली 16व्या वर्षीपर्यंत आलेल्या आहेत आणि त्या इंटरनॅशनल प्लेयर बनल्यात. तर हा जो आमचा 12-14 वर्षांचा प्रवास आहे, तो एवढा टचिंग आहे टू बी फ्रँक. बट आय एम हॅपी की मुलींनी तेवढी साथ दिली मला, पालकांनी साथ दिली त्यांच्या आणि आज आम्ही इंटरनॅशनल लेव्हलला गाजवतो. ग्रेट. म्हणजे पूजा सुर्वे ज्यांना कोणाला स्पोर्ट्सचा हा शब्द माहितीये किंवा जिम्नॅस्टिक्स माहितीये, त्याच्यामध्ये पूजा सुर्वे हे नाव माहिती नाही अशी व्यक्ती नाहीये खरं सांगायचं तर. थँक यू. सो आणि मला खरंच आता तुझ्याशी बोलताना इतकं खूप प्राउड फील होतंय म्हणजे थँक की यू. खरं तर मी तुला खूप, खूप आधीपासून जेव्हा मी चॅनल चालू केलं, त्यावेळेला मी काही लिस्ट काढली होती, की मी कोणाकोणाला चॅनल बनवणार, त्याच्यात तुझं नाव होतं. ओह! पण तिथपासून आज म्हणजे आज मी तुला बोललो म्हणजे आपली सहजच भेट झाली खरं हो, सांगायचं तर हो, आणि इतक्या जवळची भेट झाली तर हो. तो माझ्यासाठी पण एक थोडासा इमोशनल असाच पॉइंट आहे हा सगळा, की पण खूप छान वाटतंय आज तुझ्याशी बोलून आणि प्रत्यक्ष तुझ्याकडून ह्या सगळ्या गोष्टी ऐकताना खूप छान वाटतंय. थँक यू. तर मला सांग, की हा प्रवास जितका तू सांगतेस त्याच्यापेक्षा तो खूप जास्त खडतर असाच आहे. हो. कारण माझी मुलगी जिम्नॅस्टिक काही काळ खेळत होती. त्याच्यामुळे हे वर्ल्ड थोडंसं जवळून मी बघितलंय, की किती प्रॉब्लेम्स येतात पालकांना, हो, मुलांना आणि ॲथलेटिक्सच्या बाबतीत जे तू सांगितलंस त्यासाठी सुद्धा. हो. तर मला सांग, की सर्वात कठीण त्या काळामध्ये ज्यावेळेला तू इंडियामध्ये खेळत होतीस किंवा स सगळ्यात कठीण गोष्ट तुला काय फेस करावी लागली, की हे चॅलेंजिंग आहे, की हे चॅलेंज आज तुझ्यासारख्या मुलींनी पार केलं म्हणून पुढच्यांना ते ईझी जाईल. असं ओके. काय? सो आय थिंक एक असा चॅलेंज नाहीये. बरेच चॅलेंजेस आहेत. म्हणजे मी जिम्नॅस्टिक्सला सुरुवात केल्यानंतर सर्वात प्रथम म्हणजे माझ्या आईला जे फेस करावं लागलं. कारण सगळ्यात आई आपली अशी असते, की ती मुलांना मोल्ड करते. मी नेहमी म्हणते हे सगळ्यांना, की मुलं म्हणजे मातीचा गोळा असतात आणि त्यांना स्कल्प्ट करण्यासाठी कधी आपल्याला छन्नी द्यावी लागते, कधी प्रेमाने हात फिरवावा लागतो. असं करूनच ती आपल्याला सुंदर मूर्ती डेव्हलप करता येते. बरोबर. सो त्याच प्रकारे मला डेव्हलप करताना माझ्या आईला जो त्रास सहन करावा लागला, तो म्हणजे आमचं शेड्यूलच असं होतं, की सकाळी 4:30 वाजता उठायचं. आई आम्हाला स्कूटर म्हणजे मला आणि माझ्या लहान बहिणीला स्कूटरवरनं शिवाजी पार्कला घेऊन जायचे. तेव्हा तुम्ही राहायला कुठे होतात? तेव्हा आम्ही माहीमला राहायला अच्छा. होतो. आणि वाटेत ना कारण सकाळच्या वेळी अ, पार्कात डॉग्स असायचे हं. आणि स्कूटी बघितल्यानंतर ते पाठीलागते. मागे धावत यायचे. त्यामुळे ती भीती हं. पहिले, की बाबा अरे काय होतंय? माझ्या मुली आहेत माझ्याबरोबर स्कूटरवरती. ती आमच्यासाठी स्कूटर शिकली. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये आणि त्या फॅमिलीला सांभाळून हं. सकाळी उठून जेवण करणं, सगळ्या फॅमिलीसाठी त्यांचं प्रत्येकाचं हे बाबांच्या ऑफिसला मदत करणं, आमचं सगळं दिवसक्रम सांभाळणं वॉज नॉट ईझी. सो 4:30 नंतर 5 वाजता आम्ही शिवाजी पार्कला पोहोचायचो. 5 ते 7 तिथे आमचं ट्रेनिंग
कसं चालायचंय, काय चालायचं ती आमच्या बरोबर असायची. तिथून आम्हाला ती स्कूलमध्ये घेऊन जायची. 7:20 ते 12, 12:30 पर्यंत आमची शाळा. तिकडनं आम्ही घरी यायचो. दीड ते 2 म्हणजे 1 to 2 ह्या वेळेमध्ये आम्हाला जे काही करायचंय ते आम्ही करू शकतो. हं. जेवायचंय, झोपायचंय, टीव्ही बघायचंय, काय. 1 to 2 ह्या वेळेमध्ये तुम्ही करायचं. 2 to 4 यू हॅव टू कंपल्सरी सिट अँड स्टडी हं. आणि ती आमच्या बरोबर बसायची अभ्यासाला. आणि आमचं जे काही रिव्हिजन आहे, आमचे होमवर्क आहे, आमच्याकडनं काय करून घ्यायचं असेल परीक्षेची तयारी, नियमित रोज 2 ते 4 अभ्यास. 4:30 वाजता परत शिवाजी पार्कला प्रॅक्टिस करायला जायचं. 7:30 वाजेपर्यंत आमचा क्लास असायचा. तिकडनं आठवड्यातनं 2 वेळेला माझा डान्स क्लास असायचा. मी कथ्थक उपांत्य विशारद आहे. ओके. सो 2 वेळेला माझा डान्स क्लास असायचा. सो तो 8 ते 9 आम्ही टीचरला थोडं रिक्वेस्ट करून, की नेहमीच्या वेळेत न करता जर तुम्ही 8 ते 9 घेतलात, हं. तर ते बेटर होईल. आणि मग घरी यायचं, जेवायचं, अंघोळ करायची, जेवायचं आणि झोपायचं. की मग दुसऱ्या दिवशी परत सेम शेड्यूल चालू आणि हे कोणत्याही आईला 1 दिवस करणं, 2 दिवस करणं शक्य असावं, बट सतत 14 वर्ष करणं, लाइक अ तपश्चर्या, इट इस व्हेरी डिफिकल्ट. आणि त्यावेळेला आपल्याला माहिती आहे, की कसं आपले फॅमिलीमधले प्रॉब्लेम्स असतात. बरोबर. आता तरी खूप फॅमिली खूप ब्रॉडर म्हणजे माइंडने विचार करते किंवा की नाही हे होऊ शकतं, पॉसिबल आहे. घरात मदत मिळते, आपल्याला हाउस हेल्प मिळतात. पण त्यावेळेला असं काही नव्हतं. घरातल्या माणसांचं जेवण, त्यांचे सगळ्यांचे गोष्टी ज्या काही करायच्या असतात त्या. आमच्या बाबांची लाइक फॅक्टरी होती आणि ही इज अ बिझनेसमॅन. बट तिथे सुद्धा अकाउंट्सचं सगळं काम मम्मा बघायच्या. आणि त्याच्यानंतर मग घरी येऊन आमचं सगळं करून परत संध्याकाळच्या जेवणाची तयारी, बाबांचं जेवण ह्या-त्या सगळं करून, मग आवरून स्वतः जे मिळेल ते खाऊन, मग परत दुसऱ्या दिवशीची तयारी. इट इस म्हणजे मला खूप वाईट वाटतंय, बट हे तिचं ऋण मी कधीच फेडू नाही शकत. आणि आमच्या दोघींच्याही सक्सेसमध्ये तिचा खूप मोठा वाटा आहे. मी असं म्हणते, की इफ देअर इस अ नंबर 100 आणि त्या ₹100च्या त्या नोटला म्हणजे 0 एक मी आहे आणि दुसरा 0 म्हणजे माझी बहीण आहे. आणि त्या 2 झिरोला तेव्हाच व्हॅल्यू येते, जेव्हा तो 1 नंबर त्याच्या समोर उभा राहतो आणि तो 1 नंबर म्हणजे माझी आई. वॉव! किती छान उदाहरण दिलंस तू. खूपच, खूपच छान. अशी अ, भावना असणं आणि एवढा सक्सेस मिळाल्यानंतर पण आपण ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवणं, हे पण खूप महत्वाचं असतं. अर्थात हे सगळे संस्कारच असतात आणि आईचा वाटा तर आहेच. कारण आजही आई तुझ्याबरोबर तितक्याच खंबीरपणे उभी आहे तुझ्या हो, अकॅडमीमध्ये. हो, तर खरं तर हा मिहिरखणीचा एपिसोड अ, माझ्या माझी इच्छा होती, की हा मी तुम्हा तिघींना घेऊन करावा. हो. पण हे आपलं टायमिंग्स, तुमचे डेट्स मिळणं, खूपच सगळ्या गोष्टी मॅनेज होणं फार हो, डिफिकल्ट होतं. हो. हो, पण ठीक आहे, आज आपलं तरी बोलणं होतंय या निमित्ताने. हो, मला सांग, की आ बाहेरच्या देशामध्ये ना जिम्नॅस्टिक हा अ, बेस गेम समजला जातो. म्हणजे हो, तुम्ही पुढे जाऊन कोणताही गेम खेळा, हो, पण जिम्नॅस्टिक तुमचा अगदी लहान हो, असल्यापासून चालू होतं आणि ते हो, तुमचा बेस आहे सगळ्याचा. हो, आपल्याकडे तसं काही नाही मग. हो, आता बऱ्याचशा शाळांमध्ये वगैरे ज्यावेळेला इंटरनॅशनल स्कूल्स इथे यायला लागल्या, त्याच्यानंतर जिम्नॅस्टिक शाळांमधून पण शिकवलं जातं किंवा काय. पण मुलांना ज्यांना आपल्या पालकांना जिम्नॅस्टिकमध्ये घालायचंय, त्यांना तू काय सांगशील, की कोणत्या वयात त्यांनी मुलींना किंवा मुलांना जिम्नॅस्टिकमध्ये घालावं? का घालावं? आणि त्यांचा हा कोच म्हणजे भले तुम्हाला स्पोर्ट्स पर्सन नाही बनायचंय, पण तरीही जिम्नॅस्टिक का शिकलं पाहिजे? ओके. सो जिम्नॅस्टिक्स सगळ्या खेळांची जननी हं. असं म्हटलं जातं. मदर ऑफ ऑल स्पोर्ट्स. आणि तुम्ही जिम्नॅस्टिक्स केलात तर तुम्हाला तुमच्या डेली लाईफमधले जे फरक आहेत, जे तुमचे क्विक डिसिजन्स असतात. कारण आमचं एक प्रिसिजन असतं.
हं. त्या सेकंडला तेच झालं पाहिजे. नाही झालं तर तुमचा फॉल होतो, तुमचे मार्क हे होतात आणि प्लस इट इज सो रिस्की की काहीही होऊ शकतं, ॲक्सिडेंट्स होऊ शकतात. सो तुमचं कॉन्सन्ट्रेशन तेवढं लागतं. तुमची ग्रास्पिंग तेवढी लागते, की जे समोरचा माणूस शिकवतो आहे, तर तुम्ही किती लवकर ग्रास्प करता. तुमचं कोऑर्डिनेशन लागतं. म्हणजे तुमच्या आय, हँड, माइंड हे सगळं कोऑर्डिनेटेड लागतं. आणि ह्या सगळ्या ज्या बेसिक मोटर स्किल्स आहेत, ह्या जिम्नॅस्टिक्स या खेळामुळे हाय लेव्हलला डेव्हलप होतात. हं. बाकीचे स्पोर्ट्स पण आहेत. पण आता सपोज तुम्ही बॅडमिंटन घेतला तर बॅडमिंटनमध्ये बाकीचे आय हँड कोऑर्डिनेशन, फिजिकल फिटनेस हे पण फ्लेक्सिबिलिटी डेव्हलप नाही होणार. हं. सो जिम्नॅस्टिक्समध्ये फ्लेक्सिबिलिटी डेव्हलप होईल. असा कुठलाही खेळ ज्या गोष्टी लागणार असतील, हं. त्या सगळ्या गोष्टींचा सारासार एक समरी केली, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला जिम्नॅस्टिक्समध्ये मिळतात. हं. परत त्याचा फायदा आपल्याला आपल्या अकॅडमिक्समध्ये देखील होतो आणि हे मी अ, नुसतं थिअरीमुळे नाही सांगत आहे, पर्सनल एक्सपिरियन्सने सांगते आहे, की मी आज शाळेमध्ये ज्युनियर के-जी टू 10th स्टँडर्ड फर्स्टच आली आहे. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये देखील मला 3 इयर्स गोल्डन ट्रॉफी मिळालेलीच आहे. सो जो अभ्यास एखाद्या माझ्या टीममेटला किंवा माझ्या कलीगला करायला 2 दिवस लागतात. तोच अभ्यास मी जर एकदाच वाचला, तर तो माझ्या डोक्यात राहतो. हं. सो माझं कारण ते माइंड त्या प्रकारे डेव्हलप झालेलं आहे. हं. सो आजच्या ह्याच्यामधले जे पेरेंट्स आहेत ते म्हणतात, की नाही अभ्यास आणि स्पोर्ट्स कसं सांभाळायचं, आम्हाला क्लासेस आहेत, आमचे ट्युशन्स आहेत. सो इट इस नॉट नेसेसरी. मी कधीच ट्युशन क्लासला गेले नाही. कधीच नाही आणि आज आमच्याकडे शिकणाऱ्या मुली देखील ज्या स्पोर्ट्समध्ये हुशार आहेत, त्या अभ्यासात देखील हुशार आहेत. एक एक्झाम्पल देऊ इच्छिते. माझी एक जिमनास्ट आहे. नॉट एक म्हणजे बऱ्याच सगळ्या आहेत. बट त्याच्यातनं एकाचं मी एक्झाम्पल देते, की ती सेम इयरला वर्ल्ड कप पण खेळली आणि 12वीत असताना आणि तिला 97% पण मिळाले. सो इट इस दोन्ही आपले जे स्पोर्ट्स आणि अकॅडमिक्स आहेत, हे हँड इन हँड असतात. स्पोर्ट्समुळे अकॅडमिक्सला फायदा होतो आणि अकॅडमिक्समुळे स्पोर्ट्सला फायदा होतो. हं. तर अशा सगळ्या गोष्टींचा डेली लाईफमध्ये तुमचं पर्सनॅलिटी छान होते. कॉन्फिडेंटली तुम्ही वावरू शकता समाजामध्ये. तुम्हाला कुठल्याही फील्डमध्ये जायचंय, तुम्ही तिथे एक्सेल करणारच. हे माझी गॅरंटी आहे जिम्नॅस्टिक्स शिकल्यानंतर. म्हणजे डेफिनेटली काही पेरेंट्सचं जे असतं ते मला माझा मुलगा फुटबॉल प्लेयरच बनायला पाहिजे किंवा बॅडमिंटन प्लेयर बनायला पाहिजे किंवा स्विमर बनायला पाहिजे, स्क्वॉश प्लेयर बनायला पाहिजे. डेफिनेटली त्या मुलांच्या त्या ह्याच्यामधले पोटेन्शियल्स असतात, कॅपॅबिलिटीज असतात आणि त्याच प्रकारे तुम्ही पुढे जायला पाहिजे. सो तुम्ही तुमच्या मुलांचा खेळ चूज करू शकता. बट जिम्नॅस्टिक्सचे काय फायदे आहेत, ह्या प्रत्येक खेळासाठी ते मी तुम्हाला आज सांगितलेले आहेत. हे खूप महत्वाचं होतं कारण आपल्याकडे ही मेंटॅलिटी आहे, की पालक लहान असताना मुलांना खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये घालतात, स्पोर्ट्समध्येही घालतात, जिम्नॅस्टिकमध्येही घालतात. त्यांना आपलं मूल ऑलराउंडर हवं असतं आणि जसं-जसं 10th-12th बोर्ड्स जवळ यायला लागतात, 8वी-9वी मध्ये ह्यांना काढून घेतलं जातं बरोबर. स्पोर्ट्समधून. मग तिथे त्यांचं विथड्रॉवल होतं. आणि नुसतं काढून नाही तर मला असं वाटतं, की कुठल्याही स्पोर्ट्समध्ये टाकताना वयाच्या अगदी 3-4 वर्षापासून सुरुवात करावी लागते. हं. कारण आज इंडियामध्ये 5 वर्ष झाल्यानंतर स्पोर्ट्समध्ये घेतलं जातं हं. आणि मी जेव्हा होते तेव्हा सुद्धा हा रूल होता, की 5 इयर्स एंड अबोव्ह. बट जेव्हापासून ते सगळं सायंटिफिक दृष्ट्या आम्ही अभ्यास करून आलोय आणि मी जेव्हा फर्स्ट टाईम रशियाला गेले, तेव्हा 6 महिन्याचं बाळ देखील एका जिममध्ये होतं आणि तिथेही त्याला असं म्हणजे अ, ओळख ॲपरेटरशी, हं. कलर्स बरोबर ओळख, फ्रेंडशिप कशी करायची ॲपरेटर्स बरोबर, जाऊन बघ, खेळ, फील कर. कारण त्यावेळेला जे सेन्सेस असतात आपले, हं. ते खूप शार्प असतात हं. आणि 5व्या वर्षापर्यंत ते डेव्हलप होतात. हं. सो अगदी लहानपणापासूनच हे सुरुवात जेव्हा आपण करतो, तेव्हाच ह्याचा फायदा आपल्याला मोठ्यापणी होतो. राइट. पण मग आता इथे मला एक प्रश्न तुला विचारावासा वाटतो, कारण आज तू एक अशा लेव्हलला आहेस, की तुझ्या म्हणजे एक अथॉरिटी लेव्हलला आहेस तू. तर स्पोर्ट्स म्हणजे आपल्या इंडियामध्ये
अशा इतक्या लहान वयात का आहे हे 5 वर्षाचं बंधन पहिलं? आणि ते कमी करण्यासाठी तुमच्यासारखे स्पोर्ट्समन किंवा सगळे फेडरेशन्स मिळून काही प्रयत्न करतायत का? ऑफ कोर्स. आता जेव्हा मी होते म्हणजे 95-96 च्या दरम्यानचं मी बोलते आहे. बट आता तुम्ही ह्या वर्षापासून किंवा मे बी 3-4 कोव्हिडच्या नंतरची जी काही वर्ष बघत असाल किंवा इनफॅक्ट मी सुद्धा जेव्हा अकॅडमी सुरू केली, तेव्हा मी 3-3.5 वर्षापासून मुलांना माझ्या अकॅडमीमध्ये ॲडमिशन्स देते आणि बऱ्याच अशा इन्स्टिट्यूशन्समध्ये हा फरक आपण ऑलरेडी बघतो आहोत, हं. की 5 वर्षाची वय अट जी होती, ते काढून त्यांनी स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट्स करायला सुरुवात केलेली आहे आणि खूप छोट्या-छोट्या, स्मॉल क्लब्समध्ये हे इनिशिएटिव्ह घेतलं गेलेलं आहे, हं. ज्याच्यामुळे आपल्याला आज हे रिझल्ट्स मिळत आहेत. हो. सो ऑलरेडी सुरुवात झाली आहे, पण चेंज टेक्स टाईम. राइट. त्यामुळे ते होईल पण. ओके. मला सांग की आपण म्हणजे आता तू म्हणालीस की जिम्नॅस्टिक हे जननी आहे सगळ्या गेम्स मदर ऑफ गेम्स आपण त्याला म्हणतो. तर एखाद्या मुलांमध्ये दुसऱ्या गेमची क्वालिटी दिसते आपल्याला क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, चेस असेल, काहीही इतर कोणताही गेम खेळायचा. तर त्यांनी किती काळ जिम्नॅस्टिक करावं आणि नंतर दुसरा गेम चूज करावा? सो जिम्नॅस्टिक्समध्ये जेव्हा तुम्ही टाकाल, त्यावेळेला तुम्हाला कळेल, की त्या मुलाची कुठल्या गेमकडे असणारी अबिलिटी किती आहे. फॉर एक्झाम्पल आम्ही जेव्हा काही टेस्ट घेतो, आम्ही सपोज रनिंग टेस्ट घेतली, तर त्या रनिंग टेस्टमध्ये आपल्याला कळतं, की बाबा नाही हा मुलगा खूप चांगला धावू शकतो. हं. म्हणजे मी खूप कॉमन लँग्वेजमध्ये बोलते जेणेकरून आपल्या सगळ्यांना कळेल. काही जणांची फक्त जंपिंग करण्याची कपॅसिटी असते. हं. काही जण फक्त बसून डोकं लावत असतो, की "तू ना इकडनं उडी मार, तू तिकडनं उडी मार. मग तुला तिकडे जमेल बघ ते करायला." अच्छा. तर अशा काही टेस्ट्स आमच्याकडे असतात आणि त्या टेस्टवरनं आपल्याला कळतं, की ह्या मुलाची क्षमता किती आहे आणि कुठे जाऊ शकेल. ओके. कोऑर्डिनेशन चांगलं असेल तर सजेस्ट करू शकतो आपण, की तुम्ही कोऑर्डिनेटेड गेम्समध्ये हं. जा. बुद्धिमत्ता चांगली असेल तर सांगू शकतो चेसकडे जा. अँगल्स करेक्ट असतील तर अशा बऱ्याचशा अशा गोष्टी आपल्याला कळत जातात हं, हं. आणि त्या हिशोबाने वेळोवेळी आम्ही पालकांबरोबर जेव्हा चर्चा करतो, तेव्हा आम्ही सांगतो पालकांना, की बघा जिम्नॅस्टिक्समध्ये करेल, पण किती पुढे जाईल आम्हाला नाही माहिती. पण ह्या खेळामध्ये तो जास्त चांगलं करू शकेल, हं. तर तुम्ही हा खेळ सुद्धा एक्सप्लोर करा. ओके. आणि मग तसं जेव्हा एक्सप्लोर करत जातो आपण एखादा खेळ, मग कळतं आपल्याला की नाही ह्या मुलाचं असं-असं आहे. हं. सो मग त्याच्यामध्ये तो पुढे जातो. कारण बऱ्याच वेळेला ना पालकांना पण ही गोष्ट समजत नाही. कारण आजकाल तसा वेळही खूप कमी असतो. न्यूक्लिअर फॅमिलीज असल्यामुळे, बरोबर. की एवढा वेळ आपण मुलांना देऊच शकत नाही खरं तर. हा एक गिल्टही पालकांच्या मनात असतो. तर त्यावेळेला मुलांचे कलागुण बघा, त्याच्यातून त्यांना काहीतरी पुढे जायला मिळेल म्हणून ते मला असं वाटतं, की खूप साऱ्या हॉबीजना खूप साऱ्या ठिकाणी त्यांना एनरोल करत असतात. पण मला वाटतं हे एक चांगलं मार्गदर्शन असू शकतं, की तुम्ही स्टार्ट विथ द जिम्नॅस्टिक आणि मग तिथे तुम्हाला गाईडन्स मिळेल, की तुमचा मुलाला मध्ये दुसरा कोणता स्पोर्ट्स आहे. हो. कारण आपण अंदाजे काहीतरी करण्यापेक्षा तुम्हाला एक प्रॉपर रिपोर्टच गाईडन्स मिळेल. हां. करेक्ट. तर या दृष्टीने पण आपल्याला हा एक अँगल महत्वाचा आपण महत्वाचा सल्ला म्हणा अँगल पालकांना नक्कीच मिळाला असेल. मला सांग की तू पहिल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपला 2009 ला करेक्ट. 2009 ला नाही. गेली हो, होतीस हो. आणि लगेच 2010 मध्ये पण तू वर्ल्ड चॅम्पियनशिपला सिलेक्ट हो, झाली होतीस. हो. तर नेक्स्ट इयर ह्या वर्षभराच्या पिरियडमध्ये काय-काय चेंजेस तू स्वतःत केलेस आणि तो सेकंड टाईमचा एक्सपिरियन्स कसा होता? सो टू बी फ्रँक सेकंड टाईमचा एक्सपिरियन्स चांगलाच असतो. बट फर्स्ट टाईम इज स्पेशल टू द हार्ट. पण मला हे सांगावसं वाटतंय, की हे इंटरनॅशनल जर्नी जेव्हा चालू करायची होती, तर 2007 मध्ये आय वेंट थ्रू एसीएल लिगामेंट टेअर. हं. नॅशनल गेम्स आसामला होतात आणि त्यावेळेला माझा परफॉर्मन्स खूप छान होता आणि मे बी मला मेडल विनर मी झाले पण असते त्या कॉम्पिटिशन्समध्ये. बट त्या कॉम्पिटिशनच्या जेव्हा सुरुवातीला मी चालू केलं, तेव्हा माझं लेफ्ट लेग नीचं हं. एसीएल लिगामेंट टेअर झालं आणि मी तिथेच कोलॅप्स झाले. हं. सो त्यावेळेला डॉक्टर किरण कुलकर्णी होते ॲज फिजिओथेरपिस्ट तिथे आणि डॉक्टर संदीप गायकवाड होते. सो त्यांनी असेस केलं मला आणि सांगितलं, की शी कॅनॉट प्ले द कॉम्पिटिशन. हं.
तिला तिथे स्टॉप करावी लागेल. तर माझा हट्ट मला माहिती नव्हतं काय चालू झालंय किंवा काय नाही किंवा काय झालंय माझ्या पायाला आणि लाइक त्या कॉम्पिटिटिव्हच्या माइंडसेटमध्ये आपल्याला तसंही काही कळत कळत नाही. नाही. सो डॉक्टरांनी मला एकच सांगितलं, की "बघ, तू नाही खेळू शकत." म्हणली, "काय नाही खेळू शकत?" असं एकदम अग्रेसिव्हली, "काय नाही खेळू शकत? तुम्ही एक स्ट्राँग पेन किलर द्या, माझ्या पायाला टेपिंग करा आणि मी जाते. मला खेळायची आहे." सो ते म्हणे, "नाही, तू चालून दाखव मला. तू चालून दाखवलंस तर आय विल अलाऊ यू टू प्ले." मी बोलली, "त्यात काय आहे डिफिकल्ट?" आणि मी ज्या बेडवरनं उतरले खालती, तेव्हा नी परत ट्विस्ट आतून झालेला कळला आणि मी चालूही शकले नव्हते. हं. सो त्यावेळेला मला कळलं, की नाही देअर इस समथिंग सीरियस हं. इन द इंजुरी अँड आय एम नॉट एबल टू पार्टिसिपेट अल्सो इन द कॉम्पिटिशन आणि तो मनाला एक धक्का जसा बसतो आपल्याला. कारण टॉप माइंडसेट असताना, पीकवरती माइंडसेट असताना, पीकचा परफॉर्मन्स असताना, ज्यावेळेला तुम्हाला ती कॉम्पिटिशन खेळताच येत नाही, त्यावेळेला एक सेटबॅक जाणवतो हं. आणि तो मेंटली खूप जाणवतो फिजिकलपेक्षा. सो अ, मी आले परत मुंबईला. डॉक्टर अनंत जोशींची अपॉइंटमेंट घेतली. माझी सर्जरी झाली वगैरे आणि 9 महिन्याचा काळ वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी. कारण एक रिहॅब हं. असतं. म्हणजे त्या रिहॅबच्या काळामध्ये तुम्हाला परत उठून चालायचं कसं? इथपासून सुरुवात होते. तुम्ही जे तुमच्या वयाच्या 5व्या वर्षी जिम्नॅस्टिक्सला शिकलात, बेसिक वॉक, बेसिक रोल्स, बेसिक जंप्स इथपासून तुम्हाला सुरुवात करावी लागते आणि तुम्हाला त्या पीक परफॉर्मन्सला यायला जी 14 वर्ष लागलीत, त्या 9 महिन्याच्या काळामध्ये कसं करू आपण? हा एक चॅलेंज असतो. त्या वेळेमध्ये असं पण असतं, की लोकं बोलतात, की हिचं करियर संपलेलं आहे. शी कॅनॉट कम बॅक. हं. शी कॅनॉट डू धिस. इट्स ऑल ओव्हर. हं. ते एक अं, लोकांचे सगळे येतात कमेंट्स निगेटिव्हिटी आणि सगळ्या हां. कमेंट्स. तर अशा वेळेला पॉझिटिव्ह राहणं, विल स्ट्राँग ठेवणं आणि त्यावेळेला तुम्हाला तुमच्या फॅमिलीचा आणि डॉक्टर्सचा सपोर्ट असणं किती महत्वाचं असतं. तर तो एक फेज मी म्हणजे आय एक्सपिरियन्स्ड इट आणि 2008 हे जे वर्ष होतं, माझं पूर्ण प्रिपरेटरी इयर झालं आणि ज्यावेळेला मी कमबॅक केलं, त्या कमबॅक इयरलाच मी वर्ल्ड चॅम्पियनशिपला सिलेक्ट झाले. वॉव! सो माझ्या सगळ्या इंटरनॅशनल कॉम्पिटिशन ज्या पण आहेत, वर्ल्ड चॅम्पियनशिप जपान, वर्ल्ड चॅम्पियनशिप मॉस्को, वर्ल्ड कप बेलारूस, दुसरा त्याच्यानंतर कॉमनवेल्थ गेम्स, या सगळ्या कॉम्पिटिशन ज्या आहेत, ह्या माझ्या इंजुरी नंतरच्या आहेत. सो that became a twisting point, turning point, but a very lucky point for me, wherein I changed myself. माझा अप्रोच खूप फोकस्ड म्हणजे आधी तर होताच डेफिनेटली. पण आता एका वेगळ्या अप्रोचने मी पुढे गेली. तो मी आता तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत आहे बिकॉज इट हॅपेंड. राइट. कारण ते माइंडसेट त्यावेळेला जे होतं, हं. ते होतं. अँड आय ट्राय टू म्हणजे मी त्या प्रत्येक गोष्टीवरती कोणाचं न ऐकता फक्त आई-बाबांचं आणि माझ्या डॉक्टरांचं ऐकून जे मी पुढे गेले, त्यामुळे मी हे सगळं अचीव्ह करू शकले. मला सांग जिम्नॅस्टिक्समध्ये किंवा कोणत्याही स्पोर्ट्समध्ये इंजुरीज तर होतच असतात. बरोबर, आर्टिस्टिकमध्ये जास्त होतात. बरोबर. तर ह्या इंजुरीज टाळणं तर शक्य नाहीये. पण त्याच्यासाठी काय प्रिकॉशन्स आपण घेऊ शकतो? सो इंजुरी हा भाग नॉट जिम्नॅस्टिक्स ॲज सच कुठल्याही स्पोर्टमध्ये होऊ शकतो. तुमच्या डेली लाईफमध्ये होऊ शकतो. तुम्ही स्कूटर चालवत असाल आणि तुमचा पाय ट्विस्ट झाला, अँकल ट्विस्ट झाला, काही झालं, तुमचा ॲक्सिडेंट होऊ शकतं. तर काही म्हणजे इंजुरी इज इट्स बोर्न टू हॅपन टू एनीबडी एनीटाईम. पण स्पोर्ट्समध्ये आपण एक असा प्रकार असतो प्रीहॅब. जसा रिहॅब असतो, जो इंजुरी झाल्यानंतर होतो, ज्याचे फिजिकल फिटनेस आपण नंतर करतो. तसंच इंजुरी न होण्यासाठी आमच्याकडे काही एक्सरसाइजेस असतात. आणि ते एक्सरसाइजेस मला त्यावेळेला मिळाले नव्हते बिकॉज इट वॉज नॉट डेव्हलप्ड ॲज सच. बट वी डू धिस इन अवर अकॅडमी. हं. एक
प्रीहॅब नावाचा प्रकार असतो, जो प्रत्येक वॉर्मअपच्या आधी आम्ही ते एक्सरसाइजेस मुलांना देतो, ज्याच्यामुळे जी इंजुरी 100% तुम्हाला होणार असते हं, सपोज, तर ती तुम्हाला 10% वरती कुठेतरी येऊन हं. निघून जाते. मग थोडी रेस्ट घेतली, की व्यवस्थित परत तुम्ही तुमच्या रेग्युलर ॲक्टिव्हिटीसाठी चालू करू शकता. सो इंजुरी इज प्रोन टू हॅपन, बट देअर आर वेज हाऊ वी कॅन डील विथ इट. सो आमच्याकडे फिजिओथेरपिस्ट आहेत, हं. जे मुलांना येतात, त्यांच्याकडनं एक्सरसाइजेस करवून घेतात. नियमितपणाने कारण इट इज नॉट ईझी आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी सपोर्ट स्टाफची खूप गरज आहे. सो फिजिओ आहेत, ब्रेन ट्रेनर्स आहेत, जे सायकॉलॉजिस्ट आहेत, जे स्पोर्ट्स सायकॉलॉजीवरती काम करतात मुलांच्या. कारण कधी-कधी आपण फिजिकली फिट असतो, पण मेंटली अनफिट असल्यामुळे म्हणजे अनफिट म्हणजे नॉट इन अदर सेन्स, हं. बट काही आपले इमोशनल विचार आपल्या डोक्यामध्ये असल्यामुळे आपण फिजिकली तेवढं परफॉर्म नाही करू शकत आणि इंजुरी होऊ शकते. सो दोन्ही प्रकारे आम्ही फिजिकली पण आणि मेंटली सुद्धा. सो ब्रेन ट्रेनर्स आहेत आणि फिजिओथेरपिस्ट पण आहेत. ब्रेन ट्रेनर म्हणजे आमचे स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट डॉक्टर अमृता आहेत आणि सो इट इज अ टीम वर्क टू बी फ्रँक. आणि ते येऊन मुलांना तसं गाईडन्स त्यांच्याकडनं एक्सरसाइज करून घेणं, परीक्षा घेणं, त्यांच्या वेगवेगळ्या सिच्युएशन्स देणं आणि त्याच्यामधनं तुम्ही कसं बाहेर पडणार. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासक्रम असतो आणि मगच तुम्ही स्पोर्ट्स मध्ये तरू शकता, असं आहे. ओके. कारण लोकांना म्हणजे सगळेच जण घाबरत असतात, की नको मुलगी आहे, इंजुरी होतात, मग पुढे कसं होणार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण इंजुरी हा लाईफचा पार्ट आहे. त्याला डील करणं करता आपल्या हां. हातात आहे. मला सांग, की इंटरनॅशनली रिओ ऑलिम्पिकला तू एक वेगळा आणि महत्त्वाचा रोल प्ले केलास. हां. तू एक टेक्निकल हेड म्हणून सिलेक्ट झाली होतीस त्यावेळेला आणि तू कॉमेंट्री केली होतीस तो एक एक्सपिरियन्स काय होता आणि जिम्नॅस्टिकची कॉमेंट्री. जिम्नॅस्टिक हा एक गेम असा आहे ना, की कोणाला खेळता येत असू दे, नसू दे, तो बघायला सगळ्यांना आवडतो. हो. तर त्याच्यामुळे अ, जिम्नॅस्टिकची कॉमेंट्री ही कशी केली जाते आणि तो तुझा एक्सपिरियन्स कसा? सो तो एक माझ्यासाठी खूप वेगळा एक्सपिरियन्स होता. कारण रिओ ऑलिम्पिक्स इज व्हेरी प्रेस्टिजियस आणि ऑलिम्पिक्स म्हटल्यानंतरच हे खूप प्रेस्टिजियस आहे. आणि स्टार स्पोर्ट्सवरती मी ही कॉमेंट्री केली होती रिओ ऑलिम्पिकसाठी. सो बिकॉज मला जिम्नॅस्टिक्सचं ईच एंड एव्हरीथिंग माहिती आहे. लहानपणापासून मी ह्याच खेळामध्ये वाढलेले आहे. आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स केलंय, रिदमिक जिम्नॅस्टिक्स केलेलं आहे. मी अॅक्रोबॅटिक्स, एरोबिक्समध्ये मी नॅशनल जजिंग एक्झाम्स पण दिलेल्या आहेत. ट्रॅम्पोलिनचं पण नॉलेज आहे. त्यामुळे ह्या सगळ्या खेळांचं नॉलेज असल्यामुळे मला ती कॉमेंट्री करणं खूप सोपं गेलं आणि मी प्रॅक्टिकली मी केलेल्या आहेत ह्या हं, गोष्टी. हं. त्यामुळे मी एक्सप्लेन खूप चांगलं करू शकते, हे मला नेहमीच वाटायचं आणि त्यामुळे ज्यावेळेला मी कॉमेंट्री बॉक्समध्ये बसले आणि विथ ऑल दोज मीडिया अराउंड आणि हं. सगळं हे, खूप वेगळा एक्सपिरियन्स होता. बट मला असं वाटलं, की मी खूप छान प्रकारे डिलिव्हर केलं आणि नंतर लोकांचे कमेंट्स यायला लागले त्याच्यावरती, की आम्हाला जिम्नॅस्टिक्सचं काही माहिती नसताना पण पूजा मॅमने खूप एवढ्या छान प्रकारे एक्सप्लेन केलं, की आम्हाला बेसिक्स पण कळलेले हं. आहेत. पॉइंट 1 कुठे जातो, पॉइंट 3 कुठे जातो, मार्क कसे मिळाले जातात, ह्या एलिमेंटला काय म्हणतात, कुठला ऑपरेटर आहे. तर खूप सोप्या भाषेमध्ये ते सगळं मला बोलता आलं हं. आणि मी ते कन्वे करू शकले. हं. ते लोकांपर्यंत पोहोचलं आणि इट वॉज लाइक अ व्हेरी सक्सेसफुल कॉमेंट्री ऑन स्टार स्पोर्ट्स फॉर द रिओ ऑलिम्पिक्स बाय मी. वाह! कारण कारण कॉमेंट्री आपण अ, काही लोकांची कॉमेंट्री आपल्या बरोबर लक्षात राहते हो, आणि हा एक वेगळा तुझ्या म्हणजे स्पोर्ट्समधलाच पण एक वेगळा एक्सपिरियन्स आहे आणि ऑलिम्पिक लेव्हलला जाऊन कॉमेंट्री करायची हो, तर ती ऑल ओव्हर वर्ल्ड हा सगळा इव्हेंट होत असतो. हो. मला सांग की जजिंग करतेस तू. इंटरनॅशनल लेव्हलला जजिंग करतेस आणि कोचिंगही करतेस. तर जिम्नॅस्टिकमध्ये जजिंग करताना नेमकं काय बघितलं जातं? कसे पॉइंट्स दिले जातात? आणि वेगवेगळ्या ॲपरेटरवरती
ते कशाप्रकारे जजिंग होतं? कारण ते आपल्याला नाही कळत. नाही कळत. सो प्रत्येक डिसिप्लिन ऑफ जिम्नॅस्टिक्समध्ये एक सेट ऑफ रूल्स आहेत, ज्याला कोड ऑफ पॉइंट्स आपण म्हणतो आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत, की ह्या डिफिकल्टीज आहेत, ह्या आर्टिस्ट्रीचा भाग आहे आणि एक्झिक्युशनचा भाग आहे. असे 3 भाग असतात, ज्याच्यामध्ये जिम्नॅस्टिक्स इव्हॅल्युएट केलं जातं. बट त्याचे जे रूल्स प्रत्येक डिसिप्लिनसाठी वेगळे-वेगळे आहेत. तर मी तुम्हाला एक्झाम्पल देताना रिदमिकचं सांगू शकते. तर रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये परफॉर्म करताना डिफिकल्टीमध्ये तुम्हाला जम्प्स असतात, टर्न्स असतात आणि तुमचे बॅलन्सेस असतात. तर ह्या साध्या भाषेत मी तुम्हाला सांगते बॅलन्स करणं कसं, एका पायावरती बॅलन्स करा किंवा तुम्ही हातावरती बॅलन्स करा. पण त्याचे एक-एक प्रोजेक्ट इमेजेस दिलेले असतात हं. आणि त्या प्रत्येक इमेजला किती मार्क आहेत, हे त्या बुकमध्ये दिलेलं असतं. मग त्या बुकमध्ये बघून, की आपल्याला हा एलिमेंट बसवायचा आहे. ह्या एलिमेंटला मे बी 0.1 मार्क आहेत, तर ह्या एलिमेंटला 0.5 मार्क आहेत. हं. सो आपण सगळ्यात हाय व्हॅल्यूचा एलिमेंट बसवूया, जेणेकरून आपल्याला जास्त मार्क मिळतील. हं, हं. तर डिफिकल्टीचं असं ॲड होत जातं. 0.1, 0.5, ओके. 1.0. आर्टिस्ट्रीचं जे आहे त्याच्यामध्ये बघितलं जातं, की तुम्ही किती छान प्रकारे प्रेझेंट केलेलं आहे. तुमच्या रूटीनला एक थीम लागते. हं, फॉर एक्झाम्पल तुम्ही आता क्लासिकल थीमने परफॉर्म केलं, तर ते म्युझिक पण क्लासिकलच पाहिजे. हं. तुमचा ड्रेस पण क्लासिकलच पाहिजे. मग क्लासिकल करताना पण त्याच्यामध्ये कुठली थीम तुम्ही वापरलेली आहे. अच्छा. म्हणजे आता सपोज मी कृष्णाच्या म्युझिकवरती परफॉर्म केलं, तर मे बी कृष्णाची थीम वापरली आहे. हं, हं. तर ती एक स्टोरी सांगावी लागते आपल्याला त्याच्यामध्ये. हं. त्याच्यानंतर तुम्ही किती प्रकारे म्हणजे स्लो केलंय, फास्ट केलं आहे, कुठला हाय पिच आहे, त्याच्यावरती तुमचे ॲक्शन्स हाय झालेले आहेत का? हं. छोटे झालेले आहेत का? एक्सप्रेशन्स तुमचे किती चांगले आहेत, तुमचे बॉडी मूव्हमेंट चांगले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आर्टिस्ट्रीमध्ये येतात. मग त्याचे पण पॉइंट्स ॲड होत जातात. हं. पण एक्झिक्युशन हा जो प्रकार आहे, हा खूप डिफिकल्ट प्रकार आहे. त्याच्यामध्ये जजेस तुमचे मार्क कापतात. अच्छा. कारण एक्झिक्युशन म्हणजे तुम्ही किती क्लोज टू परफेक्शन, हं. हाऊ मच क्लोज यू आर टू परफेक्शन हे बघितलं जातं. परफेक्शन म्हणजे 100% आहे. तर त्याचा क्लोज म्हणजे 99% इज क्लोज, हं. 98% इज ओके. तर असं 0.1 कमी केला जातो त्याच्यामध्ये. हं, हं. मग तुम्ही पाय जुळवून लँडिंग नाही केलं, तर एक स्टेप करून केलं तर 0.1 गेला. मोठी स्टेप केलं, तर 0.3 जातात. त्याच्या हात टेकवले, पडलात, 0.5, 1.0. हो. तर असे मार्क कमी-कमी होत जातात. तुमचा पाय वाकला असेल, टोज पॉइंट नसेल, तुमचे हात वाकले असतील, ते दिसायलाही चांगलं दिसत नाही. हं. सो हे क्लोज्ड परफेक्शनचे जे मूव्हमेंट्स असतात, तर ते एक्झिक्युशनमध्ये जज केले जातात आणि प्रत्येक एलिमेंटसाठी ते असतात. हं. साधा आपण फ्रंट वॉकओव्हर देखील केला, म्हणजे हे आमचं प्री अॅक्रोबॅटिक एलिमेंट आहे. हं. वॉकओव्हर किंवा कार्टव्हील केली, जी आता ऑलमोस्ट माहिती आहे. सगळ्यांना माहिती आहे कार्टव्हील. तर त्या कार्टव्हीलमध्ये पण तुम्ही स्टार्ट कसा करतात, ते करताना तुमचे पाय कसे आहेत, तुमचे टोस कसे आहेत, तुमचा ग्रेस कसा आहे, लँडिंग करताना किती परफेक्टली लँड करतात. तर या सगळ्याचं इव्हॅल्युएशन हे एक्झिक्युशनमध्ये होतं. हं. सो अशा 3 मेन डिफिकल्टी, आर्टिस्टिक, एक्झिक्युशन याचे मार्क एकत्र होतात आणि मग तुम्हाला फायनल स्कोर मिळतो. ओके. सो फायनल स्कोर हा आउट ऑफ 10. नाही, फायनल स्कोर आधी आउट ऑफ 10 असायचा. म्हणजे आय कॅन से तुम्हाला सगळ्यांना नादिया कोमानची हं. माहिती आहे आणि त्या अशा एक प्लेयर होत्या, की त्यांना म्हणजे आहेत अजून, की ज्यांना 10 आउट ऑफ 10 ऑल ॲप्रेटर्समध्ये मिळालेत आणि ज्यावेळेला त्यांना तो स्कोर डिस्प्ले झाला, तो ॲक्चुअली डिस्प्ले होताना 1.00 डिस्प्ले झाला होता. हं. तर ह्याची स्टोरी ॲक्चुअली अशी होती, की त्यावेळेला कोणाला 10 मार्क मिळतील 10 आउट ऑफ 10 असं सोयच नव्हती. इंटरनॅशनली कोणाला वाटलं पण नव्हतं. हं. त्यामुळे तो जो स्कोर बोर्ड होता त्याच्यावरती डेसिमल पॉइंटच्या आधी फक्त एकच डिजिट डिस्प्ले होईल एवढंच त्यांनी प्रोग्रामिंग केलं होतं. ओके. त्यामुळे ते जेव्हा डिस्प्ले झालं, तर 10 मार्काच्या ऐवजी 1.000 आणि इतक्या सुंदर रूटीनला 1 मार्क मिळतोय हे बघून त्या कोचला आणि त्या प्लेयरला धक्काच बसला. मग जेव्हा विचारणा झाली आणि हे झालं, त्यावेळेला कळलं की तो 1 नाहीये,
तो 10.00 आहे आणि मग त्याच्यानंतर स्कोर प्रोग्राममध्ये चेंजेस झाले आणि त्यांना 10 पॉइंट्स मिळाले होते. पण त्यानंतर हळू जसं मी तुम्हाला सांगितलं, की प्रत्येक ऑलिम्पिक सायकल असतं हं. 4 वर्षांचं. तर प्रत्येक ऑलिम्पिक सायकलमध्ये रूल्स चेंज होत राहतात. सो आता इतक्या वर्षानंतर आत्ताचं जे ऑलिम्पिक सायकल आहे 2025 पासून ते 28 पर्यंत, त्याच्यामध्ये डिफिकल्टीला लाइक तुम्ही कितीही परफॉर्म करा. हं. इट इस अनलिमिटेड. ओके. सो तुमचा जो स्कोर आहे, तो डिफिकल्टीचा कितीही जाऊ शकतो. हं. 15 जाऊ शकतो, 16 जाऊ शकतो, 18 जाऊ शकतो. ओके. ते तुमच्यावरती की तुम्ही कसं मार्क घेता आहात. घेतात. आर्टिस्ट्रीचा एक सेट आहे आणि एक्झिक्युशनचे सेट आहेत. पण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जरी 10-10 मार्क मॅक्सिमम असतील, तरी देखील डिफिकल्टीमध्ये तुम्हाला अनलिमिटेड स्कोरिंग असल्यामुळे ते मार्क तुमचे 25 ला पण जाऊ शकतात, 26 ला पण जाऊ शकतात, 30 ला पण जाऊ शकतात, ओके. 35 पण ॲड होऊ शकतात. सो इट इस राइट नाऊ फॉर द जिम्नॅस्ट हं, की हं. तुम्ही किती तुम्हाला मिळवायचं तेवढे मिळवू शकता. वॉव! तर एक ओपन झालाय म्हणजे. ओपन प्लॅटफॉर्म आहे तो आता. ओके. आर्टिस्टिक कोणी आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकला जावं आणि रिदमिकला जावं? अ, हे मी आत्ता सांगू शकणार नाही, बट आयडिया देऊ शकते, की आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स हे खूप पॉवरफुल गेम आहे. हं. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त लेव्हलला स्ट्रेंथची गरज आहे. तुमची अपर बॉडी लाइक यू नीड लाइक व्हेरी मच स्ट्रेंथ इन युअर हं. अपर बॉडी. ऑफकोर्स बाकीच्या पूर्ण बॉडीमध्ये तुम्हाला स्ट्रेंथ लागते, बट तुमचं जे स्ट्रक्चर असेल ते खूप असं मस्क्युलर आणि अशा प्रकारे डेव्हलप होतं. हं. सो हा खेळ मुलं आणि मुली दोन्ही करू शकतात. देअर इज नो स्पेसिफिक जेंडर की फक्त मुलीच करतात किंवा मुलं करतात. दोघेही करू शकतात. बट जनरली फिमेल्स आपण जे असतो ते फेमिनाईन स्ट्रक्चरवरती आपलं फिजिक असतं आणि रिदमिक हा जो खेळ आहे हा कम्प्लिटली फेमिनाईन जिम्नॅस्टिक्स असं आपण म्हणूयात किंवा फक्त विमेन ओरिएंटेड जिम्नॅस्टिक्स आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये म्युझिक आहे, डान्स आहे, फ्लेक्सिबिलिटी आहे. तुमचं फेमिनाईन स्ट्रक्चर तसंच राहणार. सो मुलींना इन जनरल मेकअप करायला आवडतो. छान-छान ड्रेसेस चमकवाले ड्रेसेस घालायला आवडतात. सो आपला एक हा नॅचरल स्वभाव असतो मुलींचा. तर मुली शक्यतो रिदमिकमध्ये जातात. पण असं कुठेही कंपल्सरी नाहीये, की ह्यांनी इथे जावं आणि त्यांनी तिथे जावं. हं, हं. तर जनरली जेव्हा तुम्ही बेसिक लेव्हलला जिम्नॅस्टिक्स शिकत असता, त्यावेळेला आम्हाला पोटेन्शियल्स कळतात, की ओके. तुम्ही आर्टिस्टिकमध्ये जायला पाहिजे, की रिदमिकमध्ये जायला पाहिजे. म्हणजे कोचकडूनच सजेशन येतं, की येस. तुम्ही कोणत्या स्पोर्ट्सला येस, जायला करेक्ट. पाहिजे. ओके. जसं की आता ही जे अकॅडमी चालू झालेली आहे, तर ह्या अकॅडमीचं स्वरूप कसं आहे? बरेच ब्रांचेस म्हणजे छोटे-छोटे ब्रांचेस वेगळ्या ठिकाणी घेतेस तू क्लासेस. तर अकॅडमीबद्दल थोडं डिटेलमध्ये आम्हाला सांग. शक्यतो मी चालू करणार नव्हते. मी माझं खूप डिफरंट अकॅडमिक मधला प्लॅन होता ॲज माय करियर. बट ठाण्यामध्ये येण्याचं कारण इज अ व्हेरी डिफरंट थिंग. त्यावेळेला ठाणे जिल्हा जिम्नॅस्टिक्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री सुधाकरराव चव्हाण सर होते आणि त्यांनी माझी मजल कॉमनवेल्थपर्यंत झाली होती आणि हे सगळं बघितलं होतं. त्यामुळे त्यांनी मला इन्व्हाईट केलं होतं आणि त्यांची अशी इच्छा होती, की आज एक पूजा झाली आहे, तर असं हजारो पूजा आपल्या ठाण्यात व्हाव्यात. व्हाव्या. तर त्यावेळेपासून जिम्नॅस्टिक्स ठाण्यात सुरू झालं. म्हणजे आधीही होतं डेफिनेटली, बट तेव्हापासून ते आपलं म्हणतो ना, की एक पीक लेव्हलला चालू होणं. तर तसं ते चालू झालं आणि आत्ता जिम्नॅस्टिक्सच्या आमच्या 4 ब्रांचेस आहेत वेगळ्या-वेगळ्या ठिकाणी आणि माझ्या हाताखालून जवळपास अ, 500-600 जिम्नॅस्ट तयार होऊन निघालेले आहेत. त्यातील आय थिंक 12-13 इंटरनॅशनलला पोहोचलेल्या आहेत. यू कॅन सी द रेशिओ राइट. बिकॉज ह्याच्यामध्ये जेव्हा इंटरनॅशनलला आपण पोहोचतो, तो जो एज क्रायटेरिया आहे, तो 13 वर्ष अँड अबोव्ह आहे. हं. सो 14 आणि 15 वर्ष इज अ ज्युनियर कॅटेगरी आणि 16 इयर्स अँड अबोव्ह इज सीनियर कॅटेगरी. हं.
त्याच्या आधीपर्यंत ज्या काही एज लिमिट्स आहेत, त्या पण तुम्ही नॅशनल लेव्हलपर्यंत परफॉर्म करू शकता. सो जर तुम्ही 4 वर्षापासून सुरुवात केली, तर 13व्या वर्षीपर्यंत तुमची ऑलरेडी 9 वर्ष होऊन जातात. राइट. आणि एवढा मोठा काळ सस्टेन करणं इज डिफिकल्ट फॉर द जिम्नास्ट, फॉर द पेरेंट्स अँड फॉर द कोच. पण जे लोकं ह्या पर्सिव्हिअरन्स ठेवतात, ती चिकाटी ठेवतात आणि पुढे जाण्याची हिंमत ठेवतात, तेच फक्त इंटरनॅशनलला पोहोचू शकतात. सो यू कॅन अंडरस्टँड की खूप कमी माइंडसेटचे आज आहेत आपल्या आजूबाजूला जे इथपर्यंत पोहोचलेले आहेत. बट ज्यांनी मेहनत केली, डेफिनेटली ते पोहोचलेले आहेत. ज्यांनी ती चिकाटी दाखवली, सातत्य दाखवलं, ते पोहोचलेले आहेत. आणि आज मी 2 मुलांपासून ही अकॅडमी सुरुवात केली आहे लिटरली. बट आता खूप छान 4 ब्रांचेस वगैरे झालेले आहेत. पण ह्या अख्ख्या प्रवासात मला खूप लोकांनी मदत केली. मी असं नाही म्हणत, की मी अ, एकटीने हे केलेलं आहे. बट मला ठाणे जिल्ह्यामध्ये देखील म्हणजे नरेश म्हस्के सर आहेत. अ, मिनल पालांडे मॅडम आहेत स्पोर्ट्स अथॉरिटीमधल्या. त्याच्यानंतर सुवर्णा बारटक्के मॅडम आहेत. आणि खूप पॉलिटिशियन्स आहेत. इनफॅक्ट आता आपल्या नवीन ज्या कॉर्पोरेटर झालेल्या आहेत, सुलेखा चव्हाण मॅडम, राजेश मोरे सर. तर ह्या सगळ्यांनी मला खूप मदत केलेली आहे आणि डेफिनेटली आपले सगळ्यांचे सर्वस्व आपले शिंदे साहेब त्यांनी तर म्हणजे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीतनं म्हणजे लिटरली आम्हाला मदत केलेली आहे. कुठेही आम्हाला प्रॉब्लेम आला, तरी आम्ही त्यांच्याकडे जायचो आणि त्यांनी आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत आणि आम्हाला खूप छान सपोर्ट दिलेला आहे. ओके. तर हा हा जो प्रवास तुझा चाललाय अकॅडमी जी तुझी चालू आहे, त्याच्यातून आपल्याला इंटरनॅशनल प्लेयर्स पण तुझे घडतायत. आणि तू म्हणालीस, की तुला काहीतरी वेगळा प्लॅन होता हो. आणि हो. तर काय केलं असतंस तू जर अकॅडमी चालू केली नसती? तर माझा प्लॅन होता यू-पी-एस-सी करणं अँड आय वॉन्टेड टू बिकम अन आय-ए-एस ऑफिसर आणि माझी त्याची तयारी चालू होती. इनफॅक्ट मी एक्झाम्स पण दिल्या होत्या आणि आय वॉज लाइक लिटरली ग्लोइंग आणि ग्रोइंग यू कॅन से. बट समहाऊ सडनली व्हेन आय टर्न्ड आणि इन्सिडेन्सेस झाले त्याच्यामुळे मला अकॅडमी चालू करायला लागली आणि अ, एक रिस्पॉन्सिबिलिटी आली, सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी की जेव्हा आपण एखादी रिस्पॉन्सिबिलिटी घेतो ती आपण अर्धवट नाही सोडू शकत. आणि माझ्या आईने नेहमीच सांगितलंय, की सुरुवात केली तर ते एंड पर्यंत पूर्ण करायचं. मध्येच कुठेतरी सोडू नाही शकत. सो ते एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावरती आली, आपणहून आली ती. त्यामुळे मी सोडू नाही शकले कोचिंग. आणि त्या 2 मुलींना तयार केलं. मग 4, मग 8, मग 16. इट्स अ डिफिकल्ट प्रोसेस. इट इस नॉट ईझी. म्हणजे एखादा मी म्हणते 3 वर्षाच्या मुलाला तुम्ही इंटरनॅशनली अक्लेम्ड किंवा छत्रपती पुरस्कार विजेती बनवणं इज नॉट अन ईझी थिंग. ते मूल आई-बाबांपेक्षा आमच्याबरोबर जास्त राहतं. त्यांच्या काय गरजा आहेत, काय नाहीये, ते काय सफर करतात, त्यांना कुठे आनंद वाटतो, काय करावसं वाटतं त्यांना. तर त्या ह्या सगळ्या प्रत्येक मुलाच्या ज्या स्टोरीज आहेत, त्या मला आज तोंडपाठ आहेत. म्हणजे त्यांच्या आई-बाबांनाही माहिती नसतील तेवढ्या आज मला माहिती आहेत. आणि त्यांना काय केल्यानंतर म्हणजे त्या तिथे प्रॅक्टिस करतायत, पण प्रॅक्टिसच्या व्यतिरिक्त माझ्या डोक्यात गोष्टी चालल्या असतात, की हिला ही कॉम्पिटिशन खेळवलं आपण. तिला तो एलिमेंट दिला. मग त्या एलिमेंटची तयारी काय आहे? मग हिला कुठलं म्युझिक दिलं पाहिजे? मग हिची फ्लेक्सिबिलिटी चांगली नसेल, तर हिला स्ट्रेंथमधनं कुठला एलिमेंट दिला पाहिजे? तर ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करता एखादं अ, माणूस आपण म्हणतो वेडं होऊ शकतं. पण तेवढाच एक स्थिरपणा आपल्यामध्ये स्वतः सांभाळून त्या मुलांना तिथपर्यंत घेऊन जाणं इज व्हेरी डिफिकल्ट असं मला वाटतंय. पण ते मी छान प्रकारे सांभाळून करत आहे, असंही मला थोडी जाणीव झालेली आहे. नाही, हे खरंच खूप डिफिकल्टच आहे. आता तू सांगितल्यानंतर त्याची डिफिकल्टी लेव्हल समजली पण जास्त एक्सप्लेन करून. मला सांग की जिम्नॅस्टिक कुठचाही स्पोर्ट्स हा एक्सपेन्सिव्ह असतो. म्हणजे त्याच्यामध्ये
तुमच्या कारण आता टोटलच एज्युकेशन खूप महाग झालेलं आहे. बरोबर. शाळांच्या फिया खूप झालेल्या आहेत. तर हे सांभाळता एखाद्या पॅरेंट्सना अजून एक्स्ट्रा स्पोर्ट्समध्ये करणं डिफिकल्ट करणं आहे. डिफिकल्ट असतं आणि तेही एक कारण असतं, की ते सस्टेन नाही होऊ शकत बऱ्याच हो. वेळेला. तर ह्या जिम्नॅस्टिक्ससाठी स्पेसिफिकली मी तुला विचारेन, की ह्या दृष्टीने त्यांना एज्युकेशन आणि ह्याचा एक्सपेन्स हे बॅलन्स करण्यासाठी तुम्ही पॅरेंट्सना काही सजेशन्स किंवा असा गाईडन्स काही देऊ सो शकता? टू बी फ्रँक जिम्नॅस्टिक्स हा इतका एक्सपेन्सिव्ह खेळ आहे, की मला कल्पना आहे कारण आम्ही दोघीही मी आणि माझी बहीण जिम्नॅस्टिक्समध्ये असल्यामुळे आमच्या आई-बाबांना किती खर्च करावा लागला आमच्यासाठी, त्याची जाणीव असल्यामुळे एक सर्वसाधारण कॉमन पर्सन जेव्हा आपल्याकडे येतो, तर त्याची काय ऐपत असू शकते आणि ते किती स्पेंड करू शकतात आपल्या मुलांना. परत आपल्याला हेही माहिती नसतं, की मूल कितपत शिकेल. एवढा पैसा आपण इन्व्हेस्ट केल्यानंतर ते नॅशनल चॅम्पियन होईल, हं, की डिस्ट्रिक्ट पर्यंतच खेळेल, अशा पण असतात. पण ह्याला आपण एक फिजिकल फिटनेस म्हणून जर बघितलं, की जर तुम्ही एक ₹500 देता आहात किंवा ₹1000 देता आहात, तर त्या ₹1000 तुमच्या मुलांना आयुष्यभराचा एक फिजिकल फिटनेस, तुमची मेंटल फिटनेस ही एबिलिटी आहे, हं. ती डेव्हलप होते आहे. जी कुठल्याही पैशापेक्षा जास्त महत्वाची आहे. तर ह्या अँगलने आपण जेव्हा बघतो, तर तो अँगल मला जास्त युजफुल वाटतो. हं, आणि अशा ह्या महागाईच्या ह्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये जे खूप एक्सपेन्सिव्ह जिम्स आहेत, ज्याच्यामध्ये वी डोंट इव्हन नो की आपल्या मुलांना कुठपर्यंत जाऊ शकतात, जिथे ₹2000 एका तासाचे घेत आहेत. तर अशा ह्याच्यामध्ये मी जेव्हा विचार केला, तेव्हा मी साधारण 2000 ते 4000 ह्या स्लॅबमध्ये आमचे फीज आहेत, जे महिन्याभराचे आहेत. हं, नॉट इव्हन 1 सेशन. पण आम्ही त्याच्यामध्ये मुलांना पूर्ण महिना 2 तास, 4 तास, 6 तास असे ट्रेनिंग देतो आणि माझ्या अकॅडमीमध्ये एक रूल आहे, की मी जर 2 तासाची ट्रेनिंग आहे आणि त्या मुलाला किंवा त्या मुलीला तो एलिमेंट नाही जमत आहे आणि तिला तो करावासा वाटतोय किंवा त्या मुलाला करावासा वाटतोय, हं, तर मी स्वतः तिथे 4 तास उभी राहते आणि तो करून घेते. मग त्यावेळेला मी वेळ नाही बघत. हं, की मी 2 तासाचे पैसे घेतेय, पण मी शिकवतेय 4 तास, हं. एक्स्ट्रा 2 तास शिकवते, तर त्याचे मी पैसे नाही घेत. सो हा एक माझा एक असाच गुण तुम्ही म्हणू शकता किंवा माझं एक स्वतःचं मन मला सांगतं असं. मेहनतीला फळही तितकं यायला पाहिजे, रिझल्ट्स पण मिळायला पाहिजेत आणि पेरेंट्स इन्व्हेस्ट करत आहेत, त्यांनाही चांगलं वाटलं पाहिजे, की नाही मी हे करते आहे माझ्या मुलासाठी, तर ते काहीतरी रिझल्ट मला मिळतात. सो असा एक ड्युअल टाइप ऑफ नेचर मी ट्राय करते आहे डेव्हलप करायला. हं, पण ऑफ कोर्स ह्याच्यामध्ये फ्रीचं शिक्षण देणं इज नॉट पॉसिबल कारण इट इज यू कॅन से नॉट व्हॅल्युएबल. हं, कारण मी खूप ठिकाणी असा पण एक्सपिरियन्स घेतला आहे, की पेरेंट्सना त्याची व्हॅल्यू नाहीये. हं, अ, पण ॲज माय सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मी कोविड ह्या टाईममध्ये पूर्ण इंडियासाठी जवळपास हजारो प्लेयर्स होते आणि त्यांना मी फ्री शिकवलेलं आहे. हो. ऑनलाईन होतं आमचं सेशन्स. पॅन इंडिया लेव्हलला चालले होते. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाची मी प्रोग्राम डायरेक्टर होते त्या सेशन्समध्ये. त्यावेळेला तिथे आपले युनियन स्पोर्ट्स मिनिस्टर किरण रिजिजू सर यांना देखील मी इन्व्हाईट केलं होतं. फॉरेन एक्सपर्ट्सना इन्व्हाईट केलं होतं. त्यांच्याकडनं मुलांचे प्रोग्राम्स करून घेतले होते. एक्सरसाइजेस मी स्वतः शिकवायचे अँड इट वॉज लाइक छोटं जिम्नॅस्टिक्स फॅमिली आणि माझ्यासाठी मी ज्या खेळाकडनं शिकलेले आहे, त्या खेळाला काहीतरी देणं पडते मी. तर ही जी भावना माझ्यामध्ये होती सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ती मी केलेली आहे आणि आजही म्हणजे माझ्या अकॅडमीमध्ये काही प्लेयर्स असे आहेत, जे अफोर्ड नाही करू शकत. हं, नॉर्मल फीज. पण त्यांची इच्छा आहे, की त्या नॅशनल चॅम्पियन्स बनायला पाहिजेत. त्यांच्यामधलं हार्डवर्क आहे. सो ज्यावेळेला असे काही प्लेयर्स माझ्या समोर येतात, त्या प्लेयर्सना
मी फ्री देखील शिकवलेलं आहे आणि ते प्लेयर्स आज नॅशनल गेम्समध्ये 5च्या 5 गोल्ड मेडल्स त्यांनी घेतलेले आहेत. त्यांना गव्हर्नमेंटकडनं स्कॉलरशिप्स मिळवून दिलेल्या आहेत. हं. प्रत्येक मेडलला तुम्हाला काही अमाउंट असते जी गव्हर्नमेंटकडनं तुम्हाला मिळते. सो अशा स्कॉलरशिप्स मी त्या मुलांना मिळवून दिलेल्या आहेत. हं. जेणेकरून त्यांची फायनान्शियल कॅपॅबिलिटी सुधरू शकेल हं. आणि त्या अजून आणि अजून इन्व्हॉल्व होऊ शकतील ह्या स्पोर्टमध्ये. परत ज्या मुलांना काही जॉब नाहीये किंवा काय, तर त्यांना अकॅडमीमध्ये आपल्या जॉब देणं, अशा प्रकारचं काही यू नो ट्रान्झॅक्शन्स आमचे असतात. सो असं खूप काही-काही मी काहीतरी माझ्या लेव्हलला म्हणजे आय डोंट नो की मी मी खूप एवढी मोठी नाहीये की मी खूप गोष्टी करू शकेन. बट माझ्या हातात ज्या गोष्टी आहेत, मी ज्या करू शकते माझ्या लेव्हलला, त्या मी लोकांसाठी करण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते. ॲज अ पॅरेंट ना आपण खूप जास्त विचार पण करत असतो. कारण ह्या काही स्टेप घेण्याआधीच आपल्या डोक्यामध्ये सगळीचकडे खर्च भरलेले असतात आणि बरोबर. मग त्यामुळे डिसिजन घेणं पण खूप वेळेला डिफिकल्ट जातं. तर अशा प्रकारे आपल्याला हेल्प्स मिळतात. पण म्हणजे आपण मुळात कुठेतरी सुरुवात केली पाहिजे. तुमच्याकडून जे देणं शक्य आहे, तुम्ही जी मेहनत मेहनत घ्यायला तर सुरुवात करा किंवा मुलांना तर प्रोत्साहन करा, तर पुढे मार्ग आपोआप निघत जातात ह्या हो, सगळ्यातून. तर आणि असे मार्ग आहेत, स्कॉलरशिप वगैरे गव्हर्नमेंटकडून मिळतात आणि हो. ह्या सगळ्या गोष्टी होतात. सो हाही एक पॉइंट ज्या पॅरेंट्सना माहिती हां, नाहीये त्यांना. माहिती हो, नाहीये त्यांना हो. हा एक दिलासा आपण देऊ शकतो हो, हो. ह्याच्यामध्ये. डेफिनिटली. हं. मला सांग की जाता-जाता तू पॅरेंट्सना काय सल्ला देशील? ज्यांना इन जनरल पॅरेंट्सना तू काय सल्ला देशील? आणि जे जिम्नॅस्टिक खेळतायत मुलं, त्यांना काय सांगशील? सो आता खूप ना प्रॅक्टिकल अप्रोच झालेला आहे सगळ्याच पेरेंट्सचा, की घातल्या-घातल्या माझी मुलं नॅशनल मेडलिस्ट व्हायला पाहिजेत किंवा इंटरनॅशनलला पोहोचायला पाहिजेत, ऑलिम्पिक प्लेयर्स बनायला पाहिजेत. काही पेरेंट्सचा असा अप्रोच आहे, की अ, ओरडायचं नाही, मारायचं नाही, जितकं करायचंय तेवढं करायचं. आज बर्थडे पार्टीज आहेत, आज माझं फॅमिली फंक्शन आहे. काहींचं असं आहे, की अभ्यास दुसरीमध्ये आहे, अभ्यासाची परीक्षा आहे, तर मी क्लासला नाही पाठवणार. सो अशा बऱ्याच म्हणजे गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचतात आणि त्यावेळेला मला माझ्या आईने जे निर्णय घेतले ते आठवतात, की स्कूल डेफिनिटली इट इस इम्पोर्टंट. तुमच्या प्रायोरिटीज सेट करा पहिले, की तुम्हाला काय करायचं आहे. हं, त्या प्रायोरिटीजमध्ये तुम्ही तुमच्या तुमच्या मुलाचं या मुलीचं एक टाईम टेबल, एक शेड्यूल सेट करा. आज टाईम मॅनेजमेंट आजच्या एवढ्या फास्ट लाईफमध्ये टाईम मॅनेजमेंट नसेल, तर इट इज व्हेरी, व्हेरी डिफिकल्ट की तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये गेलात, तर तुम्ही सक्सेसफुल व्हाल की नाही इज अ क्वेश्चन मार्क. सो टाईम मॅनेजमेंट आज माझं शेड्यूल जर टाईमली मॅनेज नसतं, तर मे बी मी इतक्या गोष्टी करू शकले नसते. बरोबर. पण त्या तिने टाईममध्ये बसवल्या आणि मला एक डिसिप्लिन्ड लाईफ दिली. त्याच्यामध्ये तिने कुठेच इंटरफेअर नाही केलं, की माझ्या डान्स टीचरला जाऊन कधीच मला आठवत नाही बोलली असेल किंवा माझ्या जिम्नॅस्टिक्स टीचरला जाऊन बोलली नसेल, की हिला मारू नका किंवा ओरडू नका. हं, कारण जेव्हा तुम्ही कुठली गोष्ट शिकतात, जसं मी आधी म्हणाले, त्याचप्रमाणे छन्नी मारणं, हं, जेव्हा तुम्ही एक स्कल्प्ट करता, तेव्हा इट इज इम्पोर्टंट. तो एक थोबाडीत मिळणं तुमच्या कोचेसकडनं किंवा एक पॅट मिळणं आत्ताच्या नवीन लँग्वेजमध्ये. हं. सो इट इज व्हेरी इम्पोर्टंट. तुम्हाला ॲट कळतं, की तुमच्या कोचेसचं तुमच्यावरती लक्ष आहे की नाही. राइट. ते एखादं बोलणं असेल, एखादं प्रेमळ बोलणं असेल. सो तुम्हाला त्या वेळेला ते करणं गरजेचं आहे. तुम्हाला त्या गोष्टीमध्ये टाईम देणं गरजेचं आहे. तुम्हाला कुठलीही गोष्ट पटकन मिळणं इज नॉट पॉसिबल. एखाद्याला मिळालं, लक आहे, व्हेरी गुड, मिळू दे. पण देअर इज अ प्रोसेस. प्रत्येक प्रोसेस आणि प्रोसेसमधनं तुम्हाला जावं लागतं आणि तुम्ही तुमचं चांगलं कर्म करत राहा. फळाची इच्छा ठेवू नका. ते फळ जर तुम्ही चांगलं काम केलेलं आहे, तर तुम्हाला ते मिळणारच. हं. हे माझं एक एक्सपिरियन्सने मी सांगते आहे आणि देवावरती विश्वास ठेवा. तुम्ही तुमचं कर्म करत राहा. मला सांग पूजा,
एक शेवटचाच प्रश्न विचारते तुला, हो. की ह्या इतक्या बिझी शेड्यूलमध्ये बऱ्याच गोष्टी तू एकाच वेळी करत असतेस. आता तू तुझा टाईम कसा मॅनेज करतेस? सो डेफिनेटली माझं शेड्यूल आहेच. माझं उद्या मी काय करणार आहे त्याचं आज माझ्या डायरीमध्ये मी लिहिलेलं आहे, की माझं हे ह्या टाईमला ही मीटिंग आहे. आज मला इतक्या वाजता इथे जायचं आहे. माझी ही कॉम्पिटिशन आहे आणि माझं आजपासूनचं म्हणजे इन जनरल शेड्यूल तुम्ही म्हणाल तर ऑगस्टपर्यंतचं शेड्यूल माझ्याकडे आता रेडी आहे. त्याच्या पुढचे एम्स आहेत. त्याच्यासाठी मी शेड्यूल्स तयार करत असते. बट छोट्या-छोट्या गोष्टी पण ज्या येतात, त्या देखील मला माझ्या शेड्यूलमध्ये इन्सर्ट करून तो टाईम मला बनवावा लागतो. हं, असं आपण म्हणतो, की टाईमच नाहीये, टाईमच नाहीये, बट तो टाईम काढावा लागतो इस व्हॉट आय फील. डेफिनिटली मला डिले होत असेल कुठल्या गोष्टीला, पण ती कुठली गोष्ट होणार नाही, हं. असं माझ्याकडनं कधीच नाहीये. एव्हरीथिंग इज पॉसिबल असं मला वाटतं. कारण इम्पॉसिबल हा शब्द आहे, तोही हेच म्हणतो, आय एम पॉसिबल. सो मी प्रत्येक गोष्टीला कसं मॅनेज करायचं हे माझ्या शेड्यूलिंगमध्ये आहे. ते माझ्या आईकडनं मला आलेलं आहे. सो मी ते फॉलो करते आजही. वॉव! सो आज पूजाशी ज्या गप्पा झाल्या त्या तुम्हाला कशा वाटल्या ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि पालक असाल, कोणता स्पोर्ट्स खेळत असाल आणि तुम्हाला काहीही शंका विचारायची असतील, पूजाकडून काही मार्गदर्शन हवं असेल, तरीही तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवू शकता. पूजाची अकॅडमी ठाण्यामध्येच आहे. सो तुम्ही जर तुम्हाला एनरोल करायचं असेल, तर जरूर तिला संपर्क साधू शकता. त्याचे सगळे डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. मला सांग, की तुला हा एक्सपिरियन्स कसा वाटला? मला खूप छान वाटलं आणि सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला मी थँक यू बोलू इच्छिते, की तुम्ही ह्या अशा पॉडकास्ट चॅनलवरती मला इन्व्हाईट केलं आणि माझी जर्नी शेअर केली एवढ्या सगळ्या ऑडियन्स सोबत. सो आय एम रिअली ग्रेटफुल टू यू. माझ्या आई-बाबांची, माझ्या बहिणीची जी मेहनत माझ्याबरोबर आहे, त्याच्यासाठी मी माझ्या आई-बाबांना, माझ्या बहिणीला थँक यू बोलते आणि डेफिनिटली लॉर्ड अलमायटी स्वामी समर्थ त्यांना मी खूप मानते आणि आज ते माझ्या पाठीशी उभे आहेत म्हणून हे पॉसिबल झालेलं आहे. थँक यू.